आता जर तुम्ही बघायला गेलात तर काय दिसायला भेटतं बरं का रे, तर दिसायला भेटतं की समजा हा एक समुद्र आहे. समुद्रामध्ये आपल्याला काय दिसायला भेटतं, हा एखादा समजा समुद्र आहे. या समुद्राच्या वरती जर बघायला गेलात तर कंटिन्युअसली वाफ होताना दिसायला भेटत असते. सगळ्यात जास्त वाफ होण्यासाठी कोणता सोर्स असतो, तर समुद्र किंवा जे मॅक्झिमम पाण्याचे सोर्सेस आहेत त्यांचा एरिया जास्त असल्या कारणाने आपल्याला सगळ्यात जास्त वाफ बनताना त्या ठिकाणी दिसायला भेटत असते. एकदम बरोबर आहे. आता जर पुढे गेलात तर काय होतं बरं का, जी काही ही वाफ आहे, ही वाफ कुठे राहते, ही 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 हवा आहे सगळी, ही हवा. तर पाण्यापासून पाण्याचं कन्व्हर्जन होऊन जी वाफ बनलेली आहे ती वाफ कशामध्ये जाते, हवेमध्ये जाते. हवेमध्ये जाते. आता जी हवा आहे ती हवेचं काय बरं का, जी काही पाण्याची वाफ हवेमध्ये येत आहे ती हवेची कॅपॅसिटी आहे. काय करायची कॅपॅसिटी आहे, जे वॉटर व्हेपर आहे त्या वॉटर व्हेपरला होल्ड करायची कॅपॅसिटी आहे. द वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जी की असते त्याला काय म्हणतो आपण बघून घेऊया बात. ठीक आहे. मग आता काय होते बरं का, की आजूबाजूची की हवा जी आहे, ही हवा जी की आहे या हवेबद्दल आपल्याला काय दिसायला भेटते, तर हवेबद्दल जर बघायला गेला तर तुम्हाला काय दिसायला भेटेल बरं का, हवेमध्ये जर बघायला गेला तर दिसायला भेटते की काय बरं का, हवेमध्ये जर बघायला गेला ते हवेमध्ये काय आहे, ही हवा आहे सगळी, ही हवा आहे. हवेमध्ये काय होतं आहे, हवेमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व करायला गेलात तर हवेची कॅपॅसिटी आहे कशाची, ही वॉटर व्हेपरला होल्ड करायची. तर वॉटर व्हेपरला ते होल्ड करून ठेवते. बट काय होऊन जातं माहिती आहे का, जर का वॉटर व्हेपर जर जास्त प्रमाणामध्ये झालं, सिम्पल आहे. आता जर का एखादा जर का हलकी बॉडी असेल तर ती हवेमध्ये बरोबर तरंगेल. परंतु जर का तिचं वजन जर का आपोआप वाढत गेलं तर ती हवा कशाला तिला पकडेल, हवा दिल सोडून, आणि हवाने जर का दिलं सोडून तर ते खाली पडताना दिसायला भेटेल. तशीच कहाणी इथं दिसायला भेटत असते. तर ही हवा आहे, इथं पाणी होतं, तर पाण्याच्या सोर्सपासून काय झालं होतं, पाण्याच्या सोर्सपासून वाफ होत असते. आणि जी काही ही वाफ आहे तो पाणी, हे काय आहे, हे पाणी आहे. पाण्यापासून काय होत असते, वाफ होत असते. खाली पाणी आहे, पाण्याची काय होते, वाफ होत आहे. या वाफेला कोण पकडते, एअर पकडत असते. एअरची होल्डिंग कॅपॅसिटी आहे. परंतु जर का जास्त प्रमाणामध्ये वॉटर व्हेपर हवेमध्ये झालं तर काय होत असते, तर त्याचं जे काही आहे त्याचं कन्वर्जन, ते वॉटर व्हेपरचं कन्वर्जन वॉटरमध्ये होऊन जातं. तो कंडेन्सेशन होऊन जातो. तो वातावरणामध्ये कंडेन्सेशन होणं म्हणजे काय, वॉटर व्हेपरचं कन्वर्जन लिक्विडमध्ये होणार. आणि लिक्विड जो काय तो जड असल्या कारणाने पुन्हा खाली पडताना आपल्याला दिसायला भेटत असतो. आणि ही जी काही प्रक्रिया असते ही आपल्याला दिसायला भेटत असते हिवाळ्यामध्ये जास्त करून. तर हिवाळ्यामध्ये दिसायला भेटेल, बरेचसे कहाण्या जे काय त्याच्यामध्ये दिसायला भेटेल. मग आपल्याला इंटरव्ह्यूवरती क्वेश्चन पण विचारतात, त्याच्याबद्दल पण आपल्याला डिस्कस करणार आहोत. तर एक बात तर कम से कम लक्षात आली गड्या, की ज्या ठिकाणी पाण्याचे सोर्सेस आहेत तिथून वॉटर व्हेपर तयार होते, पाण्याची वाफ तयार होत असते. आणि ही वाफ जी काही आहे ही वाफ हवेमध्ये पसरताना दिसायला भेटत असते. हवेची होल्डिंग कॅपॅसिटी जर का असेल तर आपल्याला काही जाणवत पण नाही गोष्टी, राईट, का एकदम बढिया दिसायला भेटतं. परंतु जर का समजा हवेची होल्डिंग कॅपॅसिटी जर का संपली तर आपल्याला ती वाफ आहे ते वाफेचं रूपांतर कशामध्ये दिसायला भेटेल, ते वाफेचं रूपांतर आपल्याला कशामध्ये दिसायला भेटत असतं, वाफेचं रूपांतर पाण्यामध्ये दिसायला भेटत असतं. आणि मग ते दवबिंदू वगैरे तुम्हाला जे कहाण्या दिसायला भेटतात तसे दिसायला भेटतात. ठीक आहे, बघू आता काय काय. तर बघा, अबाउट 71 अर्थ ऑफ द इज कवर वॉटर. ठीक आहे, तर बरोबर आहे, 71% जी काय आहे पाण्याने आपली पृथ्वी व्यापलेली आहे. पुढे जर बघायला गेलात तर 29% जी काय आहे ती लँड आहे, 71% जी काय पाणी आहे. पुढे काय घडतंय, पुढे जर बघायला गेलात तर दिसायला काय भेटते की इव्हॉपरेशन ऑफ द वॉटर सरफेस कंटिन्युअसली. बरोबर, ही बात लक्षात ठेवायचं की इव्हॉपरेशन जी ती कंटिन्युअस प्रोसेस आहे. इव्हॉपरेशन ही कंटिन्युअस प्रोसेस आपल्याला दिसायला भेटत असते. इव्हॉपरेशन जी काय आहे ती कधीही होताना दिसायला भेटेल, ती रात्री होईल, ती दिवसा होईल, ती कधी आपल्याला होताना दिसायला भेटत असते. सो इव्हॉपरेशन कंटिन्युअसली प्रोसेस आहे आणि पाण्याच्या सरफेसपासून तुम्हाला नेहमी जी काय आहे इव्हॉपरेशन होताना दिसायला भेटणार आहे. पुढे काय घडतंय, द प्रेसेन्स ऑफ द वॉटर व्हेपर इन द एअर मेक द मॉइस्ट. बरोबर आहे, आता जी काही पाण्यापासून होणारी जी काही वाफ आहे ती हवेमध्ये राहत असते. तर हे जे काही पाण्याची वाफ हवेमध्ये राहत असते त्याला आपण मॉइश्चर म्हणत असतो, राईट, की आपण म्हणतो ना की हवेमध्ये काहीतरी लक्षात घ्यायचं काय बरं का, की ही हवा आहे की नाही, हवेमध्ये काय झालेलं आहे, पाणी जी ना, पाण्याची वाफ जी आहे ती हवेमध्ये गेलेली आहे. तो काही ना काही हदपर्यंत त्याच्यामध्ये पाण्याची वाफ आहे. तर पाण्याची वाफ हवेमध्ये असणं त्याला म्हणतो आपण आर्द्रता, त्याला काय म्हणतो आपण मॉइश्चर. आता ज्या ठिकाणी तुम्ही बसलेले आहात, ज्या हवेमध्ये तुम्ही बसलेले आहात त्याच्यामध्ये सुद्धा वॉटर व्हेपर आहे. ज्या हवेच्या आजूबाजूला आपण बसलेलो आहोत त्याच्यामध्ये सुद्धा वॉटर व्हेपर आहे, पण ते आपल्याला जाणवत नाही. मग आपण त्याला मोजून घेतो की बाबा किती आर्द्रता आहे बरं का या ठिकाणी. तर आर्द्रता किती, याचा अर्थ काय, की हवेमध्ये किती मॉइश्चर प्रेझेंट आहे. हवेमध्ये किती मॉइश्चर प्रेझेंट आहे म्हणजे काय, हवेमध्ये किती वॉटर व्हेपर प्रेझेंट आहे. तो हवेमध्ये किती वॉटर व्हेपर प्रेझेंट आहे किंवा हवेमध्ये किती मॉइश्चर प्रेझेंट आहे त्याला काय म्हणून देतो आपण, त्याला म्हणून देतो आपण आपली ह्युमिडिटी. ठीक आहे, आर्द्रता आपण त्याला म्हणत असतो, राईट. मग पुढे जर का बघायला गेलो तर काय, प्रेसेन्स ऑफ वॉटर व्हेपर इन द एअर मेक्स द मॉइस्ट. बरोबर आहे, तर वॉटर व्हेपर जे काय आहे हवेमध्ये प्रेझेंट असल्यामुळे जे आहे ती हवा जी काय आहे ती मॉइस्ट आपल्याला दिसायला भेटत असते. मग आपण त्याला ठीक आहे आपण ह्युमिडिटी वगैरे म्हणत असतो. बघा, द मॉइश्चर इन द ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड ॲज द ह्युमिडिटी, आर्द्रता. तो आर्द्रता आपण आपल्याला दिसायला भेटत असते. पुढे जो कहाणी काय आपल्याला शिकायचं आहे, ड्यू पॉईंट आणि ह्युमिडिटीचा पॉईंट अजून आपण शिकलेलं नाही, आपली चालली कहाणी. बघा काय बरं का, ॲट अ स्पेसिफिक टेम्परेचर. समजा सगळ्यांनी इमॅजिन करत राहायचं की
ज्या टेम्परेचरवरती आपण आता आहोत, आता आजूबाजूला काहीतरी टेम्परेचर असेल 20-30 डिग्री सेल्सिअस काहीतरी टेम्परेचर असावं, ठीक आहे. तो स्पेसिफिक टेम्परेचर आपल्याला दिसायला भेटते, स्पेसिफिक टेम्परेचर आहे या कंडिशनला. फॉर अ गिवन व्हॅल्यूम ऑफ एअर, राईट, काय करते, फॉर गिवन व्हॅल्यूम ऑफ एअर देअर इज अ लिमिट ऑन हाऊ मच वॉटर व्हेपर द एअर कॅन कंटेन. लक्षात काय ठेवायचं बरं का, तो देअर इज अ, आता एक माहिती आहे, या ज्या वातावरणामध्ये एक टेम्परेचर आहे, हे टेम्परेचर 20 डिग्री सेल्सिअस समजा, बरोबर, आणि ही काय आहे, हवा आहे, ठीक आहे, ही हवा आहे. इथं काय बरं का, हे पाणी आहे, बरोबर, ओके. तर याचं काय होते, पाण्याची वाफ होते, पाण्याची वाफ होताना दिसायला भेटते. हवेमध्ये ती पाण्याची वाफ जी पसरताना दिसायला भेटत असते. आता पाण्याची वाफ जी काय ना, ती जर का मॅक्झिमम झाली, मॅक्झिमम होणं म्हणजे काय, आता काय होताना दिसेल, मॅक्झिमम जर झाली तर हवा त्याला धरणार नाही आणि हवा त्याला दिल सोडून, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट लिक्विडच्या ड्रॉपमध्ये कन्वर्जन होताना दिसायला भेटेल. मग जर का हवा त्याला धरू शकली नाही तर हवेचं डायरेक्ट लिक्विडच्या ड्रॉपमध्ये कन्वर्ट होणार आहे आणि ते खाली जाऊन पडणार आहे, बरोबर. पण आता ही कहाणी कोणत्या टेम्परेचरवरती घडत असते, ही कोणत्या ना कोणत्या टेम्परेचरवरती ती घडणार आहे ना. समजा ही कहाणी घडली 20 डिग्री सेल्सिअसवरती, किंवा आपण म्हणू ही कहाणी घडली 10 डिग्री सेल्सिअसवरती, तर कोणत्या तरी टेम्परेचरवरती आपल्याला काय दिसायला भेटत असतं की जी हवा आहे ती हवा काय झाली, सॅच्युरेट झाली. हवा सॅच्युरेट होणं म्हणजे काय, तर हवेमध्ये वॉटर वेपरचं प्रमाण एवढं झालं की आता वॉटर वेपरचं रूपांतर डायरेक्ट वॉटर ड्रॉपलेटमध्ये होताना दिसायला भेटते. तर हे ज्या टेम्परेचरला घडत असतं, त्याला म्हणून देतो आपण ड्यू पॉईंट. जसं की तुम्ही मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट बोललो होतात, की ज्या टेम्परेचरला आपलं सॉलिडचं कन्वर्जन लिक्विडमध्ये होत असतं त्याला आपण मेल्टिंग पॉईंट म्हणत असतो. ज्या टेम्परेचरला लिक्विडचं कन्वर्जन गॅसमध्ये होत असतं त्याला आपण बॉइलिंग पॉईंट म्हणत असतो, राईट की नाही. असे पॉईंट आपण बघून घेतले. तर सेम कहाणी तर काय दिसायला भेटते की ज्या टेम्परेचरला आपली हवा सॅच्युरेट होऊन जाते, आपली हवा सॅच्युरेट होऊन जाणं म्हणजे काय, होल्डिंग कॅपॅसिटी आपल्या हवेची आता संपली. एवढं वॉटर वेपर आपल्या हवेमध्ये आलेलं आहे की आता होल्डिंग कॅपॅसिटी संपली, म्हणजे वॉटर वेपरचं रूपांतर डायरेक्ट वॉटर ड्रॉपलेटमध्ये होताना दिसायला भेटणार आहे. तर हे जे काही टेम्परेचर आहे त्या टेम्परेचरला आपण काय म्हणत असतो, ड्यू पॉईंट. त्याला काय म्हणतो आपण, ड्यू पॉईंट. बोला, कळालं का ड्यू पॉईंट? कंडेन्सेशन ना, कंडेन्सेशन ना, हां, कंडेन्सेशन, राईट का, त्याला म्हणतो आपण कंडेन्स. तर वॉटर वेपरचं रूपांतर कशामध्ये, आपण असं पण म्हणू शकतो की बाबा काय झालं, कंडेन्सेशन होते. तर लक्षात घ्यायला पाहिजे की हवा जी काही आहे ना ती सॅच्युरेट झाली. हवा सॅच्युरेट झाली म्हणजे काय, वाफेचं रूपांतर लिक्विडमध्ये होताना दिसायला भेटते, कंडेन्सेशन दिसायला भेटते. जसं की पाऊस वगैरे पडतो, तो पाऊस पडणे म्हणजे काय, तीच कहाणी, ही जी काही कहाणी, पाऊस पडणं वगैरे हे सगळं तेच रिलेट आहे. पण वातावरणामध्ये जे काही आहे काही प्रमाणामध्ये मॉइश्चर असतं, वॉटर वेपर असतं, परंतु हवेची होल्डिंग कॅपॅसिटी आहे म्हणून आपल्याला ते काही जाणवत नाही. म्हणजे आपल्याला असं आपण जसं की हवेमध्ये चालतो आपल्याला लिक्विड लागायला पाहिजे, असं कसं ते लागेल, कधी लागेल, जर का होल्डिंग कॅपॅसिटी हवेची संपली, सॅच्युरेशन एअर जर का झालं ना तर आपल्याला डायरेक्ट काय दिसायला भेटेल, आपल्याला ओलावा जाणवतो, ओलावा जाणवतो, ठीक आहे. आता हे रिलेशन कशा पद्धतीचं आहे बरं का, हे रिलेशन आहे टेम्परेचरच्या याच्यावरती. सांगायचं तात्पर्य काय बरं का, समजा आता हवा आहे, हे खाली पाणी, तर पाण्याची वाफ होत आहे हवेमध्ये, व्यवस्थित आहे, ओके, काही कळत पण नाही आपल्याला की मॉइश्चर आहे की नाही, म्हणजे पाण्याची वाफ वातावरणामध्ये आहे की नाही आता तर काही कळत नाही, बरोबर. परंतु कंटिन्युअसली पाण्याची वाफ होते, इतकी वाफ होऊन गेली की बस भयानक वाफ होऊन गेली. आता आपल्या डायरेक्ट आजूबाजूला असे काय होतील माहिती आहे का, धुकं दिसायला लागून जातात. म्हणजे काय झालं, हवेचं रूपांतर लिक्विडमध्ये होताना दिसायला भेटते, राईट का, आर्द्रता. मग आता एक पॉईंट लक्षात घ्यावा लागतो, काय बरं का, हे रिलेशन टेम्परेचरच्या गोष्टीवरती हे होत असतं. कसं, लक्षात घ्या, समजा आता सध्या वातावरण एकदम बढिया आहे, पाण्याची वाफ वगैरे पण आहे याच्यामध्ये, पण आपल्याला काही जाणवत नाही का, कारण की आता सध्या टेम्परेचर किती आहे, 20 डिग्री सेल्सिअस आहे. परंतु रात्री काय होते, हिवाळ्याची रात्र, टेम्परेचर जे ना ते आपल्याला कमी होताना दिसायला भेटते 10 डिग्री सेल्सिअस. जर का समजा टेम्परेचर जर का कमी झालं ना तर हवेची होल्डिंग कॅपॅसिटी पण कमी होत जाते. हवेची होल्डिंग कॅपॅसिटी कमी होत जाते म्हणजे काय बरं का, की आता दिवसाला त्याने किती वॉटर वेपर धरले होते, 10 वॉटर वेपर धरले होते. तर 10 वॉटर वेपर धरताना त्याला काही प्रॉब्लेम नव्हता, बरोबर. काय 20 डिग्री सेल्सिअसवरती त्याने 10 वॉटर वेपर धरले होते, त्याला काही प्रॉब्लेम नाही. पण आता काय झालं, रात्री टेम्परेचर 10 डिग्री सेल्सिअसने कमी झालं, म्हणजे 10 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आता दिसायला भेटते. तर जी काही हवा आहे ना ती हवेची होल्डिंग कॅपॅसिटी पण कमी होऊन जाते. मग आता जे की 10 मॉलिक्युल आहेत ना ते पण तेवढं पण धरू शकत नाही. मग ते आलं का लक्षामध्ये. तर टेम्परेचर जर का कमी झालं तर हवेची होल्डिंग कॅपॅसिटी कमी होताना दिसायला भेटत असते, आणि होल्डिंग कॅपॅसिटी जर का कमी झाली तर हवा लवकर कुठे पोहोचेल, सॅच्युरेशन, राईट, कुठे पोहोचेल, सॅच्युरेशनला. तो सॅच्युरेशन आपल्याला दिसायला भेटेल की वॉटर वेपर जे काही आहे ते सॅच्युरेशनला पोहोचते, म्हणजे खूप जास्त त्याच्यामध्ये वॉटर वेपरच झाले बा असं दिसायला भेटत आहे, ठीक आहे. तो टेम्परेचर जर का कमी केलं तर हवेमध्ये, टेम्परेचर जर का कमी केलं तर हवेमध्ये जी काही वाफ आहे त्याचं रूपांतर कशामध्ये व्हायला लागून जाणार, म्हणजे लक्षात आलं का, त्याचं रूपांतर जे आहे आपल्या लिक्विडमध्ये होतं, सॅच्युरेशन दिसायला भेटून जाईल. बघू का, वाचू बघा.
ॲट अ स्पेसिफिक टेम्परेचर फॉर अ गिवन व्हॅल्यूम ऑफ द एअर देर इज अ लिमिट हाऊ मच वॉटर वेपर एअर कॅन कंटेन. बरोबर, ते एका स्पेसिफिक टेम्परेचरवरती, एका पर्टिक्युलर टेम्परेचरवरती जी काही हवा जास्तीत जास्त जेवढं काही वॉटर वेपर पकडू शकते गड्या, हे पर्टिक्युलर टेम्परेचरवर जेवढं काही वॉटर वेपर पकडू शकते ती अल्टिमेट स्टेज आपण बघत आहोत. आणि ती अल्टिमेट स्टेज जे काय आहे त्याला आपण ड्यू पॉईंट म्हणतो. का? कारण की त्याच्यानंतर काय होणार आहे, त्या वॉटर वेपरचं डायरेक्ट आपल्याला वॉटर ड्रॉपलेटमध्ये कन्वर्जन होताना दिसायला भेटणार आहे. तर त्या टेम्परेचरला आपण म्हणून देत असतो काय बरं का, ड्यू पॉईंट. नंतर पुढे जाऊ काय 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 नाही बघू. हे बघा, हे वॉटर ड्रॉपलेट आपल्याला असं वातावरणामध्ये दिसायला भेटून जातं. हे का घडलं? हे याच्यामुळे घडलं कारण की दिवसा टेम्परेचर समजा काहीतरी होतं 30 डिग्री सेल्सिअस, बरोबर, पण रात्री टेम्परेचर डायरेक्ट मायनस आपला म्हणजे 5 डिग्री सेल्सिअसवरती आलं. तर काय झालं, हवेची होल्डिंग कॅपॅसिटी जी काही ती कमी 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 होत झाली. तर मग हवेमध्ये जेवढे काही मॉइश्चर होते अगोदर, म्हणजे वॉटर वेपर होते अगोदर, तेवढं पण ते धरू शकत नाही. आणि ते धरू शकत नाही म्हणजे काय, लिक्विडमध्ये कन्वर्ट करून टाकेल त्याचं, राईट का. त्यामुळे आपल्याला दवबिंदू दिसायला भेटत असतात. तर त्यामुळे दवबिंदू. आता क्वेश्चन जो काही आहे लक्षात घ्या, क्वेश्चन काय विचारतात प्रत्येकाने जे काही आहे, आता तुम्ही मला उत्तर द्या बरं का. बघू आता तुम्हाला मी एवढं सांगितले का आणि थोडं रिलेट करता येईल का बरं का, रिलेट करता येईल का सांगा. बर्फाने भरलेली पाण्याची बॉटल, बर्फाने भरलेली पाण्याची बॉटल, त्या पाण्याच्या बॉटलच्या बाहेरच्या कवरवरती तुम्हाला वॉटर ड्रॉपलेट तयार होताना दिसायला भेटत असते. कोणी सांगेल का असं का घडलं? ही कहाणी याच्याशी रिलेट करत असते. कोणी त्याला रिलेट करून सांगून दाखवा काय घडलंय, काय घडलं असेल बरं का. कळता येईल का रिलेटेड? बघा आता गंमत बघा काय होतंय बरं का. आपल्याला काय दिसायला भेटते, ही काय पाण्याची बॉटल आहे, राईट, ओके, ही पाण्याची बॉटल आहे, बर्फ आहे याच्यामध्ये बर्फ आहे. आता हे जे काही बर्फ आहे याचं टेम्परेचर जर तुम्ही बघायला गेलात ना, तर टेम्परेचर काय असतं रे, खूप कमी असतं. बर्फाचं टेम्परेचर म्हटल्यावर तुम्ही -3 डिग्री 4 डिग्री किती जातात, पार मायनसमध्ये जात आहेत ना, 0 डिग्री सेल्सिअस पकडू आपण आता याचं. आता मला सांगा, या बॉटलचं टेम्परेचर जर का समजा कमी झालं, जर बॉटलचं टेम्परेचर जर का कमी झालं, तर बॉटलला टच असलेली जी काही हवा आहे, या हवेमध्ये पण आर्द्रता होती. कारण की आपण शिकलेलो आहोत, आपण अगोदरच शिकलेलो आहोत की आपल्या आजूबाजूला सुद्धा काय आहे, मॉइश्चर आहे, ते वेपरच्या फॉर्ममध्ये आहे. आपल्या आजूबाजूला सुद्धा मॉइश्चर आहे, पण ती वेपरच्या फॉर्ममध्ये आहे, ती हवेमध्ये हवा धरून टाकते म्हणून आपल्याला काही जाणवत नाही, बरोबर. पण आता या आजूबाजूची जी हवा आहे, या बर्फामुळे आजूबाजूच्या हवेचं काय होणार आहे रे, या आजूबाजूच्या हवेचं काय होणार आहे, थंड होताना दिसायला भेटेल. आजूबाजूची जी काही हवा आहे ती पण तुम्हाला थंड थंड होताना दिसायला भेटेल. म्हणजे आजूबाजूच्या हवेचं सुद्धा टेम्परेचर काय होते बरं का, रिलेटिव्हली याच्यापेक्षा, या बाहेरच्यापेक्षा ही हवा सुद्धा काय होते, थंडी होताना जाते. तो टेम्परेचर या आजूबाजूचं कमी होताना दिसायला भेटते. तर याच्यामध्ये असणारे जेवढे काही वेपर असतील ते वाले, राईट का, हे काय होतील, हे सगळे जे काही आपल्याला कशामध्ये कन्वर्ट होताना दिसायला भेटतील, लिक्विडमध्ये कन्वर्ट होताना दिसायला भेटतील. त्या लेअरवरती तुम्हाला दिसायला भेटेल ज्या ठिकाणी सगळ्यात कमी टेम्परेचर आहे त्या ठिकाणी हे वॉटर ड्रॉपलेट जाऊन बसतात, म्हणजे पाण्याच्या बॉटलवरती, बरोबर. आलं लक्षामध्ये. तर ही अशी कहाणी घडत असते. तर लक्षात ठेवायचं, मधल्या बॉटलमधलं पाणी बाहेर निघत नाही आहे, हवेमध्ये असणारं मॉइश्चर आपल्या डोळ्याला दिसतंय, अशी कहाणी घडताना दिसायला भेटत असते. तुम्हाला कळालं का काय झालं ते रे. तर जे टेम्परेचर होतं ते हवेच्या बॉटलला टच असणारं ते टेम्परेचर कमी होणार आहे. आणि ते टेम्परेचर जर का कमी झालं तर त्या हवेमध्ये असणारे जे काही वेपर होते त्याची होल्डिंग कॅपॅसिटी बी कमी होणार आहे. होल्डिंग कॅपॅसिटी जेव्हा हवेची कमी होऊन जात असते तर हवा डायरेक्ट दाखवते की बघा हे चोर आहेत आणि हे पोलीस आहे. आलं लक्षामध्ये. हवा डायरेक्ट सांगेल की हे बघा हे जे आहेत ना हे होते पण ते तुम्हाला दिसत नव्हते, या अशा पद्धतीने. आलं का लक्षामध्ये. तर असा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल, तर लक्षात ठेवायची ती बात. कळालं का. तर बाटलीवरती येणारे जे काही पाण्याचे हे आहे ते कशामुळे घडत असतं, ते अशी कहाणी आहे ती. ओके, आणि लक्षात घ्या, ज्या टेम्परेचरवरती तुम्हाला हे दवबिंदू वगैरे पाण्याचे बिंदू दिसायला भेटत आहेत ना, पाणी बनताना दिसायला भेटणार, ते टेम्परेचर आपलं ड्यू पॉईंट झाला आहे, पक्का झाली बात. आता पुढे जो बरं का अजून काय काय दिसायला भेटते, तो व्हेन द एअर कंटेन मॅक्झिमम पॉसिबल वॉटर वेपर इट इज सेट टू बी सॅच्युरेटेड विथ अ वेपर. बरोबर. जर का समजा हवेमध्ये वेपर 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 खूप जास्त जर का झाला तर त्याला सॅच्युरेटेड वॉटर वेपर म्हणणार आपण, बरोबर एकदम. पुढे काय बरं का, पुढे जर बघायला गेलात, द अमाऊंट ऑफ वेपर निडेड टू सॅच्युरेट द एअर डिपेंड अपॉन द टेम्परेचर ऑफ द एअर. बरोबर आहे. ते कशावरती डिपेंड करून जातं, त्या एअरच्या टेम्परेचरवरती. मी तुम्हाला अगोदरच बोललो की जे काही हवा आहे ना, हवा जास्तीत जास्त किती धरू शकते बरं का ते वॉटर वेपरला, हे टेम्परेचरवरती डिपेंड करतं. जर टेम्परेचर जर का वातावरणाचं जास्त असेल तर हवा जास्त वॉटर वेपर पकडेल. जर टेम्परेचर जर का समजा वातावरणाचं टेम्परेचर का कमी असेल तर हवा जी आहे ते वॉटर वेपरला कमी पकडेल म्हणजे त्याचं रूपांतर लगेच वॉटर ड्रॉपलेटमध्ये करून देईल. कळतंय का तुम्हाला काय चाललंय तर. ठीक आहे.
सो देअरफोर लक्षात घ्या द अमाऊंट ऑफ द वॉटर वेपर निडेड टू सरफेस ऑफ द एअर डिपेंड ऑन द टेम्परेचर राईट का. तर त्याचा ग्राफ एक काढला होता, आठवत असेल तुम्हाला. अशा पद्धतीने तो ग्राफ होता. तो ग्राफ काय होता बरं का, हे टेम्परेचर अशा पद्धतीने दिसायला भेटते आणि वॉटर वेपर जे काय आपण हे जे काही नाही सॅच्युरेशनची लाईन आहे ही, याला म्हणतो आपण सॅच्युरेशन वेपर प्रेशर. सॅच्युरेशन वेपर प्रेशर आहे. तर हे सॅच्युरेशन वेपर प्रेशरची लाईन होती. सॅच्युरेशन वेपर प्रेशर म्हणजे काय बरं का, की मॅक्झिमम वातावरणाचं बरोबर. आता टेम्परेचर जसं तुम्ही वाढवणार ना तर हवेचं जे काही ना मॅक्झिमम होल्डिंग कॅपॅसिटी पण वाढत जाते अशा पद्धतीने. आणि टेम्परेचर जर तुम्ही कमी केलं तर होल्डिंग कॅपॅसिटी पण कमी होऊन जाते. त्यामुळे हिवाळ्याच्या रात्रीमध्ये आपल्याला दवबिंदू दिसायला भेटून जातात. का दवबिंदू दिसा, कारण की वातावरणाचं टेम्परेचर कमी आहे, होल्डिंग कॅपॅसिटी हवेची पण कमी झाली, त्यामुळे तुम्हाला दवबिंदू पानावरती दिसायला भेटत असतात. या सगळ्या कहाण्या आपल्याला रिलेट करता येतात. जे काही पाऊस पडत असतो ते पाऊस कसा पडत असतो हे बी याला बी म्हणजे अशाच पद्धतीने सांगितलं होतं. ठीक आहे, तो हे झालं ड्यू पॉईंट. अजून ह्युमिडिटी काय आहे ती बघायची बाकी आहे. ठीक आहे, तो टेम्परेचरनुसार कसं बदलत असतो बघा. आता 40 डिग्री सेल्सिअसवरती जे काही आहे आपल्याला अशा पद्धतीने दिसायला भेटते. किती बरं का बघा, सो 49 ग्रॅम ऑफ वॉटर वेपर पर किलोग्राम ऑफ द ड्राय एअर. ओके, तो 1 किलोग्राम हवा जी की ना 1 किलोग्रामची हवा असेल आणि त्याच्या 1 किलोग्रामच्या हवामध्ये 49 ग्रॅमची ना वॉटर वेपर दिसायला भेटते. आता काय झालं, इकडे गेलो आपण. आता टेम्परेचर आपण 40 डिग्री सेल्सिअस होतं मागं, आता किती झालं 16 डिग्री सेल्सिअस तवा हे झालं. तर 16 डिग्री सेल्सिअस झालं तर काय झालं बरं का बघा. आता लक्षात घ्या, इथं जे की नाही इथं ओके होतं 40 डिग्री सेल्सिअस काही दिसायला भेटत नाही, परंतु झालं काय, आपण टेम्परेचर काय केलं कमी करत आलं आणि मला दिसायला लागलं डायरेक्ट धुकं दिसायला लागले, दवबिंदू दिसायला लागले. तर ज्या पॉईंटला असं घडतंय ना हे बनताना तो पॉईंट आला, तो टेम्परेचर काय झालं आपलं. आता या कंडिशनमध्ये टेम्परेचर कमी करतोय ना मी, ते टेम्परेचर माझा काय झाला ड्यू पॉईंट झाला. तो तेच तर दिलं इथं बघा. द टेम्परेचर ॲट विच द एअर बिकम सॅच्युरेटेड विथ वॉटर वेपर ॲट इज कॉल्ड एज वॉट ड्यू पॉईंट. तर तो जो काही टेम्परेचर आहे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी एअर आपली सॅच्युरेशन होताना दिसायला भेटते राईट का, त्याला म्हणून देतो आपण काय ड्यू पॉईंट. त्याला ड्यू पॉईंट म्हणतो आपण. नेक्स्ट इज वॉट, पुढे जर बघायला गेलं तर काय, द वेपर कंटेंट इन द एअर मेजर युजिंग द ॲब्सोल्यूट. आता हवेमध्ये लक्षात घ्या ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी याच्यावरती क्वेश्चन दिसायला भेटेल. ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी कोणाला म्हणतो बरं का, आपण त्याच्याबद्दल बघत आहोत आता. तर हवेमध्ये वॉटर वेपर आहे बरोबर, पण वॉटर वेपर किती आहे गड्या. हवेमध्ये वॉटर वेपर आहे, हवा वेगळी झाली, पाण्याची वाफ बनलेली ही वेगळी झाली. हवेमध्ये वॉटर वेपर आहे, पण हवेमध्ये किती वॉटर वेपर आहे हे दाखवण्यासाठी आपल्याकडे टर्म असते, ही असते आपली ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. तो ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी म्हणजे काय बरं का, समजा 1 मीटर क्यूबची आपण हवा घेतली. आता वातावरणामध्ये जे की तुम्ही बसलेले आहात एका रूममध्ये बसलेले आहात, ते एका रूमचं जर का तुम्ही व्हॅल्यूम बघायला गेला तर समथिंग तुम्हाला भेटलं समथिंग 7 किंवा 8 मीटर क्यूब. ओके, 6, 7, 8 मीटर क्यूब. तो 7 मीटर क्यूबचं जे काही आहे समजा आपलं घराचं व्हॅल्यूम आहे, त्याच्यामध्ये एअर पण आहे. पण या एअरमध्ये वॉटर वेपर किती किलोग्रॅम आहे राईट का. तो किलोग्रॅम किती मला दिसायला भेटलं की यार 7 मीटर क्यूबचा जो की घर आहे याच्यामध्ये जर का मी वॉटर वेपर बघायला गेलो तर मला समथिंग समजून घ्या काय लागत नाही समजायला, 1 किलोग्रॅमची काय एवढी वॉटर वेपर आपल्याला दिसायला भेटते. 1 किलोग्रॅम. ठीक आहे, 1 किलोग्रॅम. मग याचा मतलब काय झाला, याचा मतलब असा झाला की 1 किलोग्रॅम हे आपल्याला 7 मीटर क्यूबमध्ये दिसायला भेटते. सो देअरफॉर तुम्ही याचं कन्वर्जन जर केलं तर 1/7 किलोग्रॅम पर मीटर क्यूब. म्हणजे काय, एका मीटर क्यूबमध्ये तुम्हाला 1/7 एवढं काय दिसायला भेटेल, तर 1/7 एवढं तुम्हाला एका मीटर क्यूबमध्ये एवढा किलोग्रॅम तुम्हाला काय दिसायला भेटेल वॉटर वेपर. तर हे जे काही तुम्हाला मी करून दाखवलं ना याला म्हणतो आपण ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. तर एखाद्या गिवन व्हॅल्यूमध्ये किती किलोग्रॅम, एखाद्या गिवन व्हॅल्यूमध्ये किती मास ऑफ वॉटर वेपर आहे, द मास ऑफ वॉटर वेपर प्रेझेंट इन द गिवन व्हॅल्यूम इज नथिंग बट अवर ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. त्याला म्हणतो आपण ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. तर ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी कधी पण कशामध्ये तुम्हाला युनिट जर विचारला की ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी कशामध्ये मेजर करतात, तो किलोग्रॅम पर मीटर क्यूब. जी डेन्सिटी असते त्या डेन्सिटीच्या इक्वल आपल्याला काय दिसायला भेटतं, त्याचं युनिट दिसायला भेटत असतं. का आलं का रे ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. ठीक आहे, पुढे जर गेलात तर काय बरं का, आता पुढे जर गेलो तर आपण पुढचा पॉईंट काय, ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी इज मेजर इन द किलोग्राम पर मीटर क्यूब राईट. तर नेक्स्ट इज व्हॉट, आता पुढे जाऊया. पुढचा टर्म काय, आता पुढची टर्म जी काय आहे ती आता रिलेटिव्ह ह्युमिडिटीबद्दल. हे काय आहे, तो ह्युमिड एअर आणि दुसरी काय ड्राय एअर. ह्युमिड एअर कोणाला म्हणणार बरं का मी रे, ह्युमिड एअर कोणाला म्हणणार मी, ह्युमिड एअर मी तिला म्हणणार की ज्याच्या ठिकाणी काय होते बरं का, आपल्याला जाणवतं की यार असं म्हणजे जसं की हिवाळ्याची रात्र आहे ॲक्च्युली जे काही आहे दवबिंदू कधी पडायला लागून जातं रात्रीचे 12 नंतर जे काय आहेत ना आपल्या डायरेक्ट जर का कोणी गच्चीवरती झोपत असेल ना तर पूर्ण जे काही गोधड्या आहेत ना ते सुद्धा ओल्या होऊन जातात. ते का ओल्या होऊन जातात, कारण की ते पूर्ण जे काही आहे हवा सॅच्युरेशन झालेली आहे, वाफेचं सॅच्युरेशन दिसायला भेटते. टेम्परेचर डिक्रीज झाल्यामुळे हवा जी काय ते पकडू शकत नाही, म्हणजे वेपर प्रेशरचं सॅच्युरेशन झालं आहे त्याचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये होताना दिसायला भेटत असते बरोबर. मग त्या ठिकाणी आपण काय म्हणणार बरं का, ती हवा ह्युमिड झाली. ह्युमिड म्हणजे काय बरं का, की ज्याच्यामध्ये आता वॉटर वेपरचं जे काही आहे वॉटर वेपरचं सॅच्युरेशन म्हणजे तुम्हाला सॅच्युरेशन होताना दिसेल. तर ज्या सॅच्युरेशनच्या डिरेक्शनला जर तुम्ही जात असणार ना तर ह्युमिड एअर झाली. परंतु ड्राय एअर कोणाला बरं का, ड्राय एअर कोणाला म्हणतो
म्हणतो आपण खूप जबरदस्त तापमान आहे, इतकं तापमान आहे म्हणजे भयानक तापमान आहे. वॉटर वेपर त्याच्या ठिकाणी आहे पण आपल्याला काही जाणवतच नाही, ते एकदम आपण म्हणतो सुक्का दुष्काळ जसं पडलेला ना, तर दुष्काळाच्या ठिकाणी जिथं खूप जबरदस्त ऊन पडत आहे त्या ठिकाणी आपल्याला काय दिसायला भेटत असते, ड्राय एअर. तो खूप ड्राय एअर असते ॲक्च्युली, त्याच्यामध्ये पण वॉटर वेपर असते, वॉटर वेपर असते, परंतु ती वॉटर वेपर धरण्याची कॅपॅसिटी एअरची खूप जबरदस्त आहे. एअरची धरण्याची कॅपॅसिटी खूप आहे, कारण की ती वॉटर वेपर काय आहे, टेम्परेचर जास्त असल्याने काय आहे, ती वॉटर वेपरचं जे की आहे ना पूर्ण याच्यामध्ये रूपांतर होते हवेमध्ये. आलं का लक्षामध्ये, असं घडत असते. बघा म्हणतं काय ह्युमिडिटी, तो ह्युमिडिटी और ड्रायनेस इट डिपेंड अपॉन द वॉट. ह्युमिडिटी आणि ड्रायनेस जे काय आहे ते डिपेंड करतं अमाऊंट ऑफ वॉटर वेपर प्रेझेंट इन एअर. बरोबर. तर जर का समजा एअरमध्ये जर का अमाऊंट ऑफ वॉटर वेपर जर का कमी असेल, अमाऊंट ऑफ वॉटर वेपर जर का कमी असेल तर ड्रायनेस म्हणूया. अमाऊंट ऑफ वॉटर वेपर जर का जास्त असेल त्याला काय म्हणणार आपण, तर त्याला म्हणून देतो आपण आपलं त्याला म्हणतो आपण ह्युमिडिटी. ठीक आहे. पुढे हां, हाऊ क्लोज द अमाऊंट ऑफ वॉटर वेपर फॉर मेकिंग द सॅच्युरेशन, याचा मिनिंग होतं टेम्परेचर. तर त्याला रिलेट करून अशा पद्धतीने दाखवतात. तो काय बरं का, तुम्हाला क्वेश्चन विचारते तर लक्षात ठेवायचं, ह्युमिडिटी और ड्रायनेस इट डिपेंड अपॉन द अमाऊंट ऑफ वॉटर वेपर प्रेझेंट इन द एअर अँड टेम्परेचर ऑफ द एअर. ही तर बात आपल्याला माहिती आहे का, टेम्परेचर जर का कमी 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 करत गेलो तर जे काय दिसायला भेटेल, जी वेपर प्रेशर आहे ते हवेमध्ये सॅच्युरेशन होताना दिसायला भेटेल. सॅच्युरेशन होताना दिसायला म्हणजे काय बरं का, तुम्हाला ह्युमिडी एअर दिसायला भेटून जाईल असं. पण टेम्परेचर जर का समजा मी वाढवलं तर तुम्हाला पाण्याची वाफ जी काय ती गायब होऊन जाईल, पूर्ण वाटणार बी नाही याच्यामध्ये वाफ होती का नव्हती. बरोबर का, अशा तो त्याला आपण ड्रायनेस म्हणत असतो. ते अशा पद्धतीने आहे. पुढे काय, द डिग्री ऑफ द ह्युमिड नेचर ऑफ द एअर डिटरमाइन द क्वांटिटी कॉल्ड ॲज अ रिलेटिव्ह ह्युमिडिटी. आता रिलेटिव्ह ह्युमिडिटी काय असते, राईट का, तो आता हे काय म्हणतो आपण त्याला, ते ड्रायनेस आहे का रिलेटिव्हली, ते कोल्डनेस आहे का, ते ह्युमिड आहे का, हे सांगण्यासाठी जे काही आहे आपल्याकडे एक टर्म असते त्याला म्हणतो आपण रिलेटिव्ह ह्युमिडिटी. आता रिलेटिव्ह ह्युमिडिटी काय बरं का, एकतर ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी म्हणजे काय ते तुम्हाला कळालं. आता रिलेटिव्ह ह्युमिडिटी जी काय आहे ना एक हे येतो, रिलेटिव्हली शब्द वापरतोय तो काय आहे बरं का, आता समजून घेऊया. हे युनिटलेस क्वांटिटी आहे रिलेटिव्ह ह्युमिडिटी, जे की मी रिलेशन दाखवतो. आता कोणाचं रिलेशन दाखवते बरं का आपण, मला काय दिसायला भेटते, समजा हा जो काही ना हे जो काही ना हे आता ज्या ठिकाणी तुम्ही बसलेले आहे त्याची आपण बात करत आहोत. तर प्रत्येकजण कुठल्या कुठेतरी वातावरणामध्ये बसलेलं आहे. आता ज्या ठिकाणी बसले एखाद्या रूममध्ये बसलेलं असणार, त्याचं व्हॅल्यू म्हणजे 7 मीटर क्यूब. ओके. ज्या घडीला तुम्ही बसलेला आहात त्या घडीला तुम्हाला काय दिसायला भेटते बरं का, की त्याच्यामध्ये समजा 1 किलोग्रॅम एवढं जे ना वॉटर वेपर आहे. ओके इथपर्यंत ओके. तो रिलेटिव्हली ह्युमिडिटी आपण बघत आहोत. हां, राईट. तो आपल्याला काय दिसायला भेटते बरं का, इथपर्यंतची बात इथपर्यंत आलो आपण. आता घडतंय काय आहे की 7 मीटर क्यूबमध्ये 1 किलोग्रॅमचा आपल्याला वॉटर वेपर या घडीला दिसायला भेटते. बरोबर. परंतु मला काय दिसायला भेटते बरं का, की हे जे काही आता आजूबाजूला हे दिसायला भेटतंय हे, हां ठीक आहे. आता या कंडिशनला जर मी टेम्परेचर तुम्ही ज्या ठिकाणी बसले त्या ठिकाणचं टेम्परेचर आपण आता कमी 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 करत आलो. हां, कमी 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 करत आलो. तर असं आपल्याला काय दिसायला भेटेल बरं का, एक पर्टिक्युलर पॉईंटला आपली हवा काय होऊन जाईल, सॅच्युरेट होऊन जाईल. आपली हवा सॅच्युरेट होऊन जाईल. काय, टेम्परेचर कमी केल्यामुळे आपली हवा सॅच्युरेट होऊन जाईल. म्हणजे काय, दवबिंदू जे आहेत ना तयार होताना आता दिसायला लागून जातील. मग दवबिंदू तयार होताना दिसायला भेटतील म्हणजे काय बरं का, तर तुम्हाला आता काय दिसायला भेटेल, टेम्परेचर तुम्ही कमी केलं. ओके. तुम्ही पर्टिक्युलर टेम्परेचरवरती आलात ज्याला ड्यू पॉईंट म्हणतात. त्या ठिकाणी आता ज्या रूममध्ये तुम्ही बसलेला आहात आता त्या ठिकाणी जर का वॉटर वेपर जर तुम्ही मेजर केलं ना, आता वॉटर वेपर जर त्या ठिकाणी तुम्ही मेजर केलं तर ते वॉटर वेपर तुम्हाला काही ना काही दिसायला भेटणार आहे. आणि त्याची व्हॅल्यू काय असणार आहे, ऑफकोर्स ती व्हॅल्यू जास्त दिसायला भेटणार आहे जेव्हा मोकळे. आता या हवा आहे समजा ही वाली, तर वॉटर वेपर बघा बरं का, वॉटर वेपर काहीच नाही, असं हवेच्या टेम्परेचरमुळे जे ना ते वॉटर वेपरचे मॉलिक्यूल तुटलेच सगळे. बरोबर. परंतु जेव्हा तुम्ही टेम्परेचर कमी करतायत ना ते सगळे मॉलिक्यूल जुळून जे त्याचं वजन आपल्याला दिसायला भेटणार आहे. मग सांगायचं तात्पर्य काय आहे की रिलेटिव्ह ह्युमिडिटी काय असते. रिलेटिव्ह ह्युमिडिटी बघा इथं डिफिनेशन दिली असेल त्याच्यामुळे कवर होईल बघा. ॲक्च्युअल मास ऑफ वॉटर वेपर कंटेंट इन द एअर इन द गिवन व्हॅल्यूम अँड टेम्परेचर. तर आता या घडीला असणारं व्हॅल्यूम आणि टेम्परेचरवरती किती ग्राम ऑफ वॉटर वेपर आहे ही वाली बात तर तुम्हाला कळून गेली. दुसरी काय, मास ऑफ वॉटर वेपर रिक्वायर टू सॅच्युरेट एअर ॲट अ सेम टेम्परेचर. आता बघा मी तुम्हाला कमी करून सांगितलं. आता बघा टेम्परेचर किती आहे, 20 डिग्री सेल्सिअसवरती आपण समजा बसलेला आहोत. तर 20 डिग्री सेल्सिअस आहे, टेम्परेचर पण तेच राहू द्या, व्हॅल्यूम पण तेच राहू द्या. सध्याला त्याच्यामध्ये किती वॉटर वेपर होता तो आपण काढला, पण त्या हवेला सॅच्युरेट करण्यासाठी त्या टेम्परेचरवरती तुम्हाला अजून काहीतरी काय करावं लागेल, अजून तुम्हाला वॉटर वेपर ॲड करावं लागेल. मी सांगतोय कळतंय का, अजून वॉटर वेपर ॲड करावं लागेल. वॉटर वेपर ॲड करा. मग ती रूममधली जी हवा आहे ती सॅच्युरेशन होऊन जाईल, ती सहन करणार नाही. आणि तो पर्टिक्युलर पॉईंटला तुम्ही जर का समजा वॉटर वेपर मेजर केला तर तुम्हाला त्याची व्हॅल्यू काही ना काही दिसायला भेटणार आहे. तो लक्षात घ्या, व्यवस्थित सांगतो. आता बघा ही रूम आहे, ही हवा आहे, याच्यामध्ये 7 मीटर क्यूबचे हे व्हॅल्यूम दिसायला भेटते. हवा आहे आणि बात करत आहे 20 डिग्री सेल्सिअसची. तर 20 डिग्री सेल्सिअसला काही जाणवत नाही आहे. वॉटर वेपर जेव्हा बघितलं ना मी, तर वॉटर वेपर समजा मला 1 किलोग्राम दिसायला भेटला. बरोबर. ना टेम्परेचर बदलवा, ना टेम्परेचर बदलू नका, वातावरणाचं टेम्परेचर बदलू नका, ना व्हॅल्यूम बदलवा, ना टेम्परेचर बदलवा. ठीक आहे, टेम्परेचर पण बदलवलं नाही,
व्हॅल्यूम पण बदलवणं नाही. आता काय करायचं बरं का, आता ही हवाला तुम्हाला सॅच्युरेशन करायचं आहे. हवेला सॅच्युरेशन करण्यासाठी काय काय करता येईल रे, दोनच गोष्टी करता येतात. एक तर टेम्परेचर कमी करा, पण तुम्हाला टेम्परेचर कमी नाही करायचं आहे, राईट की. एक तर टेम्परेचर कमी करा, एक तर काय करा, एक तर त्याच्यामध्ये वॉटर वेपर ॲड करा. पण आपल्याला बोली काय केली की तुम्ही टेम्परेचर जे काही आहे ते कमी करू नका, तो कॉन्स्टंट टेम्परेचर राहू देऊ. मग आता आपण एक काम करू शकतो, आपण बाहेरून कुठून तरी वॉटर वेपर ॲड करूया. ओके, तो मग आता वॉटर वेपर ॲड करत 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 हवा जी काय आहे पूर्ण सॅच्युरेशन होऊन जाईल आणि एका लिमिटला काय होऊन जाईल, ती हवा पूर्ण सॅच्युरेशन होऊन जाईल. आणि मग त्या पर्टिक्युलर ठिकाणी आपण काय बघणार की यार त्या 7 मीटर क्यूबमध्ये किती वॉटर वेपर आहे आता ते तुम्ही मेजर करणार. आणि जेवढी काही व्हॅल्यू समजा कितीला आता ते वाढून जाईल ना, 2 किलोग्रॅम येऊन जाईल. तो देअर फोर लक्षात घ्या, देअर फोर व्हॉट, तो देअर फोर 1 किलोग्रॅमवरती 2 किलोग्रॅम खाली इंटू 100 बिकॉज रिलेटिव्ह ह्युमिडिटी ऑलवेज एक्सप्रेस इन द पर्सेंटेज. ही पण पॉईंट लक्षात ठेवायचा. रिलेटिव्ह ह्युमिडिटी आपण पर्सेंटेजमध्ये दाखवत असतो, ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी किलोग्रॅम पर मीटर क्यूबमध्ये दाखवत असतो. मग आता किती येईल बरं का, तो 50%. किती दिसायला भेटेल, 50%. म्हणजे आपल्या वातावरणामध्ये रिलेटिव्हली किती ह्युमिडिटी आहे, 50% ह्युमिडिटी आहे. तुम्हाला कळालं का पुन्हा सांगू, कळालं का रिलेटिव्ह ह्युमिडिटी? हे बघा लक्षात द्या, हे काय आहे, ही एक रूम आहे. 3Dचा आता रूम मला काढता नाही, ही रूम आहे, राईट. ही एक रूम आहे. आता मला काय दिसायला भेटते, या रूमचं काही ना काही व्हॅल्यूम आहे 2 मीटर क्यूब. ओके, आणि या रूमचं टेम्परेचर किती आहे, 20 डिग्री सेल्सिअस. ओके, इथपर्यंत कोणालाच काही डाऊट नाही. पण या रूममध्ये असणारी जी हवा आहे त्या हवेमध्ये काही हदपर्यंत वॉटर वेपर आहे. तुम्हाला मान्य आहे, तुम्हाला मान्य आहे. ओके, आहे बाबा, काही ना काही आहे. आजूबाजूला एवढं पाणी असतं, त्याची वाफ जी आहे हवेमध्ये आली असेल, ठीक आहे. आणि तुम्ही त्याला मेजर करून टाकलं, ठीक आहे. तुम्ही त्याच्यामध्ये जी वाफ आहे, हिप्सोमीटर वगैरे ते काही असतं ना ते युनिट, तर त्याच्याने तुम्ही समजा त्याच्यामधली ती वॉटर वेपर तुम्ही मेजर करून टाकलं. चला आलं काहीतरी, तर ते आलं समजा 50 ग्रॅम. 50 ग्रॅममध्ये आलं, 50 ग्रॅम आलं, ठीक आहे. पण आता मला माहिती आहे काय बरं का, मला टेम्परेचर 20 डिग्री सेल्सिअस राहू द्यायचं आहे. मला माहिती आहे की इथली हवा जर का याला सॅच्युरेट करायचं असेल, सॅच्युरेशन म्हणजे काय, खूप ओलावा म्हणजे डायरेक्ट इथे दवबिंदू तयार करायचे मला, तर मला काय करावं लागेल, एक तर टेम्परेचर कमी करावं लागेल, एक तर बाहेरून काय करावं लागेल, मला वॉटर वेपर ॲड करावं लागतील. तर मी टेम्परेचर कमी नाही करणार. मला काय डिफिनेशन काय म्हणले, ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. तर 20 डिग्री सेल्सिअस आपण तेच राहू देऊ. आपण काय करू, बाहेरून कुठून तरी वॉटर वेपर आणू आणि याच्यामध्ये ॲड करू. तर रूममध्ये वॉटर वेपर आणतोय, ॲड करतोय, आणतोय, ॲड करतोय, ॲड करतोय, ॲड करतोय, ॲड करतोय, ॲड करतोय. आणि जी काही हवा आहे ती पूर्ण हवा काय होऊन जाते, हवा पूर्ण सॅच्युरेटेड होऊन जाते. मग हवा सॅच्युरेशन झाली. आता हवा सॅच्युरेशन म्हणजे काय, दवबिंदू बनताना दिसायला भेटत आहे. त्यावेळेस तुम्ही काय करणार, त्या वॉटर वेपरचं वजन मेजर करणार, राईट का. तो सॅच्युरेशन लेवल आणण्यासाठी वॉटर वेपरची तुम्ही वजन मेजर करून केलं की नाही वजन, तो मग त्यावेळेस ते वजन जे काही येईल ते वजन खाली लिहिणार आणि ॲक्च्युअल कंडिशन जेव्हा होतील त्याचं वजन मी वरती लिहिणार. या दोघांचं जर का मी गुणाकार केला 100 सोबत डिवाइड करून बघा, हवाला डिवाइड बाय सॅच्युरेशनचा इंटू 100 जर केलं तर आपल्याला रिलेटिव्ह ह्युमिडिटी दिसायला भेटत असते. तर कळालं का रिलेटिव्ह ह्युमिडिटी तुम्हाला आता? हो. ठीक. नेक्स्ट इज व्हॉट, काही डाऊट आहे का अजून, विचारून घ्या. तर आता मला तुम्ही कोणतरी प्रूव्ह करून सांगा की रिलेटिव्ह ह्युमिडिटी ॲट अ ड्यू पॉईंट इज 100%. ड्यू पॉईंटला रिलेटिव्ह ह्युमिडिटी 100% असते, कोणीतरी समजून सांगा. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी संपून जाते ना त्याचे. ड्यू पॉईंट म्हणजे काय, ड्यू पॉईंट म्हणजे असं टेम्परेचर म्हणजे ते वातावरणाचे. हां, म्हणजे आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत ना त्याचं टेम्परेचर समजा ड्यू पॉईंट आहे. मग जर का समजा ड्यू पॉईंट आहे म्हणजे काय बरं का, ती हवा जी आहे ना ती वेपरला पकडू शकत नाही. म्हणजे तिथं दवबिंदू बनायला वॉटरचे ड्रॉपलेट बनायला सुरुवात झाली किंवा वॉटरचे ड्रॉपलेट बनत आहेत. ज्या टेम्परेचरला वॉटरचे ड्रॉपलेट बनत आहेत ना वेपरपासून, ते आपण ड्यू पॉईंट. बरोबर आहे, बरोबर, एकदम बरोबर. मग आता काय दिसायला भेटेल बरं का, दिसायला काय भेटते की ड्यू पॉईंटवरती हे बनत आहेत, बरोबर. आता तुम्ही ड्यू पॉईंटवरती जर का तो प्रयोग करत असणार तर सॅच्युरेशनवरती तुम्ही प्रयोग करतायत ना, लक्षात आलं का. तर त्यावेळेस पण तेच असणार आहे आणि काय ते ॲक्च्युली ते कंडिशन दोघं सेम असणार आहे. त्यामुळे 100% आपल्याला तो आपण तुम्हाला विचारता रिलेटिव्ह ह्युमिडिटी ॲट द ड्यू पॉईंट इज व्हॉट, 100%. नेक्स्ट इज व्हॉट, आता जर रिलेटिव्ह ह्युमिडिटी 60%पेक्षा जास्त असेल तर ह्युमिड एअर म्हणजे थोडंफार त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसायला भेटते बरं का, थोडंसं असं ओलावा जाणवतो. जर 60%पेक्षा, त्याला प्रूव्ह करून सांगा बरं का की 60%पेक्षा जास्त रिलेटिव्ह ह्युमिडिटी असेल, याचा मिनिंग काय होतोय, म्हणजे अजून 40%च ते धरू शकतं अजून जर आपण वॉटर मॉलिक्युल्स दिले तर. हां, म्हणजे काय होणार आहे बरं का, हे खाली काय असणार आहे, आता खाली जर बघायला गेलं तर खाली काय आहे, सॅच्युरेशन आहे, राईट. आणि वरती काय आहे, ॲक्च्युअल कंडिशन आहे, इंटू 100. यांचा गुणाकार किती आला आहे, 60% आला आहे. तो यांचा गुणाकार 60% आला आहे, याचा अर्थ मला काय दिसायला भेटतो आहे, इकडे तिकडे टर्म जर का तुम्ही नेलात तर तुम्हाला दिसायला भेटेल हे ॲक्च्युअल आहे, खाली सॅच्युरेशन आहे, हे किती आहे, तो हे समथिंग 0.6 आहे, 0.6 नाही, तो किती बरं का, मी किती बोललो, 60% ना, 100 इज इक्वल टू 60%, ठीक आहे. 60% म्हणजे 0.6 आहे, तो A/S इज इक्वल टू 0.6 दिसायला भेटतोय. याचा मिनिंग काय होतोय, याचा मिनिंग असा होतोय की ॲक्च्युअल आहे ना, किती आहे, ॲक्च्युअल इज इक्वल टू 0.6
राईट. आणि आपण काय बोललो आहे की रिलेटिव्ह ह्युमिडिटी, जर रिलेटिव्ह ह्युमिडिटी जी की आहे ती जर का समजा तो R इज इक्वल टू रिलेटिव्ह ह्युमिडिटी जर का समजा जास्त असली तर त्याचं म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की थोडंसं जरी की आपण वॉटर वेपर त्याच्यामध्ये ॲड केलं ना तरी ते त्याच्या सॅच्युरेशन लेवलला लवकर पोहोचून जाणार आहे. म्हणजे ऑलरेडी त्याच्यामध्ये वेपर प्रेशर जास्त आहे असं त्याचा मिनिंग आहे. ऑलरेडी त्या वातावरणामध्ये वेपर प्रेशर जास्त आहे असा त्याचा मिनिंग होत असतो. ओके. तर पुढे जर बघायला गेलं तर काय बरं का, आता रिलेटिव्ह ह्युमिडिटी जर काय याच्यावरून लक्षात ठेवायचं 60% रिलेटिव्ह ह्युमिडिटी कमी तर वातावरणामध्ये वेपर प्रेशरचं प्रमाण कमी, राईट का. रिलेटिव्ह ह्युमिडिटी जर का, कारण की तुम्ही लिहितात काय आहे ॲक्च्युअल वॉटर वेपर प्रेझेंट इन द एअर. मग आता जर 60%पेक्षा कमी आहे तर ॲक्च्युअल पण कमी आहे ना. रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज इक्वल टू R रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज इक्वल टू वॉट ॲक्च्युअल वॉटर वेपर प्रेझेंट इन द एअर डिवाइड बाय मॅक्झिमम सॅच्युरेशन वॉटर वेपर ॲट द गिवन टेम्परेचर ॲट द कॉन्स्टंट टेम्परेचर, बरोबर की ना. मग रिलेटिव्ह ह्युमिडिटी जर काय कमी असेल तर ॲक्च्युअल वॉटर वेपर पण त्याच्यामध्ये कमी आहे ना वातावरणामध्ये, मग तुम्हाला जास्त ॲड करावं लागणार आहे, राईट का. अशा पद्धतीने दिसायला भेटते ही बात. ठीक आहे. तो क्वेश्चन आला तर लक्षामध्ये ठेवून द्या. आता हे बघा तुम्हाला कधीतरी असं दिसलं असेल काय बरं का की जेव्हा आकाशामध्ये जर बघितलं ना विमान वगैरे उडून जातात त्याच्या मागे असे ना पांढरे हे दिसायला भेटतं. आपल्याला वाटतं रॉकेट गेले, काय म्हणतो आपण रॉकेट गेले. ते काय असतं माहिती आहे का, विमान गेलेली असते आणि त्याच्या मागे जेत ना अशी धूळ जी की अशी धूळ मागे उडत असते ते आपल्याला वाटतं रॉकेट चालले, ते विमान असते. विमान काय असते, इंधन विमान जेव्हा बाहेर हे करत असताना तर ती हवा जी आहे ती हवेमध्ये आर्द्रता असते. बघा इथं दिलेली बात, रिलेटिव्ह ह्युमिडिटी ऑफ द सराउंडिंग इज अ मोर. तर वातावरणामध्ये वॉटर वेपरचं प्रमाण जास्त आहे, रिलेटिव्ह ह्युमिडिटीचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे आपल्याला डायरेक्टली हे असं घडताना दिसायला भेटत असतं. पण रिलेटिव्ह ह्युमिडिटी का सराउंडिंगची जर का लेस असेल तर आपल्याला काही दिसायलाच भेटत नाही. म्हणजे काय बरं काय, ते विमान आता तुम्हाला तुमच्या नजरेसमोर विमान जाताना दिसायला भेटतात, त्याच्या मागे असे काही धुकं थोडे हे करत जातात ते नाही. याचा अर्थ काय की रिलेटिव्ह ह्युमिडिटी जी काय आहे त्याच्या सराउंडिंगची ती काय दिसायला भेटते, रिलेटिव्ह ह्युमिडिटी जी काय आहे ती कमी दिसायला भेटते, म्हणून असं काही दिसायला. पण रिलेटिव्ह ह्युमिडिटी जर का समजा जास्त असली म्हणजे वातावरणामध्ये ह्युमिडिटी जास्त आहे, म्हणजे वॉटर वेपरचं प्रमाण जास्त आहे. वॉटर वेपरचं प्रमाण इतकं जास्त आहे की थोड्या वेळामध्ये ते डायरेक्ट सॅच्युरेशन होऊन जाईल, अशा पण नाही. थोड्या वेळानंतर त्याचं डायरेक्ट आता पाण्यात रूपांतर होऊन जाईल, अशा पण त्याला म्हणतो आपण ह्युमिडिटी. आलं लक्षामध्ये. ते दोन कहाण्या तुमच्या लक्षात ठेवत्या. आणि ही बॉटलची बात तर तुम्हाला कळालीच. ठीक आहे. ती बॉटलची कहाणी काय घडते कोणाला नसेल कळालं मी पुन्हा सांगेल वाटलं असतं. कळालं काय झालं ते, हे पाण्याच्या आजूबाजूला काय घडलं तर कळालं का. हां ठीक आहे, चला पुढे जाऊ. मग आता सेम हे आपल्या हिवाळ्यामध्ये पण तेच घडतं. तर हिवाळ्यामध्ये पण तेच घडत असं ती कहाणी आपल्याला बोलता येईल. हिवाळ्यामध्ये घडतं हे दवबिंदू वगैरे जे दिसायला भेटतात ते या कारांवरती पाणी वगैरे. ठीक आहे. तो ड्यू पॉईंट जे काय आपल्याला दिसायला भेटलं, ड्यू पॉईंट काय असतं, सॅच्युरेशन काय असते, तो ड्यू पॉईंट काय असते, ह्युमिडिटी काय असते, हा शेवटचा पॉईंट होता आपला आणि हा आपण कवर करून टाकला. ठीक. आता नेक्स्ट काय बरं का, नेक्स्ट जर बघायला गेलात तो नेक्स्ट पॉईंट काय, ही माहिती दिलेली आहे, ज्याला कोणाला वाचायचं असेल तर वाचेल. हे बघा रिलेटिव्ह ह्युमिडिटीचा हा फॉर्म्युला दिलेला आहे, नंतर हेवाली बात इथे करून ठेवलेली आहे. अजून काय बरं का, तेच आहे, दुसरं काही नाही जास्त. ओके. तो काय मी जेवढी कहाणी सांगितली सगळी कहाणी इथं दिसायला भेटत आहे, तो ती सगळी कहाणी इथं आहे. रिलेटिव्ह ह्युमिडिटी काय असते, ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी काय असते, हा ड्यू पॉईंट झाला, राईट का. हे बघा इथं तेच सांगितलं काय म्हटलं आहे, सपोज अनसॅच्युरेटेड एअर. अनसॅच्युरेटेड म्हणजे काय, ज्याच्यामध्ये वॉटर वेपर आहे परंतु खूप जास्त नाही आहे, म्हणजे आहे बा काहीतरी प्रमाणामध्ये, राईट. सर्टेन टेम्परेचर टेकन अँड द टेम्परेचर डिक्रीज. टेम्परेचर डिक्रीज केलं तर काय, टेम्परेचर रिचेस ॲट बिकम सॅच्युरेशन. बरोबर. टेम्परेचर जर तुम्ही कमी केलं तर याच्यामध्ये काय होत असतं, हवेमध्ये जे काही आहे वॉटर व्हेपरचं जे काही आहे सॅच्युरेशन होताना दिसायला भेटत असते, हवा ती पकडू शकत नाही. मग हे झाली कहाणी. आता हे बघा, आता हे जे की ना माझ्याकडून राऊंड गेलं होतं युनिट ऑफ हीटमध्ये काय ते पण लक्षात ठेवा. तेव्हा तुम्हाला क्वेश्चन 100% विचारतील, 100% क्वेश्चन असेल. कशावरती क्वेश्चन असेल लक्षात घ्या. एक तर युनिट ऑफ हीट माहिती आपल्याला जूल असते, एसआय युनिट आहे ते, आणि CGS युनिट त्याचं कॅलरी असते, हे तर आपल्याला माहिती आहे. आणि आपल्याला हे पण माहिती आहे की एक कॅलरी इज इक्वल टू 4.18 जूल असते, ही बात पण आपल्याला माहिती आहे. तर ही बातसुद्धा आपल्याला माहिती आहे. पण एक बात आपण आता लक्षात घ्यायला पाहिजे, काय हे बघा, अमाऊंट ऑफ हीट नेसेसरी टू रेज 1 ग्रॅम ऑफ वॉटर. तो 1 ग्रॅम वॉटर घेतलं मी वाटीमध्ये, एका वाटीमध्ये 1 ग्रॅम वॉटर आपण घेतलं. ओके. हां ठीक आहे. तर 1 ग्रॅम वॉटरला आपल्याला काय करायचं, आता 1 डिग्री सेल्सिअसनं त्याला वाढवायचं. ठीक आहे. तो 1 ग्रॅम वॉटर मी घेतलेला आहे. आता ते वॉटर जे काही नॉर्मल टेम्परेचरला दिसायला भेटतो म्हणजे 20 डिग्री सेल्सिअसवर, 20 डिग्री सेल्सिअस या तापमानामध्ये, म्हणजे आपण ज्या नॉर्मल टेम्परेचरमध्ये आहोत त्या टेम्परेचरला 1 ग्रॅम वॉटर मी घेतलं आहे वाटीमध्ये. आता मला काय करायचं आहे, त्या 20 डिग्री सेल्सिअसचं तापमान जे ना पाण्याचं आता किती आहे, 20 डिग्री सेल्सिअस तापमान आहे पाण्याचं. पण मला किती करायचं बरं का, 1 ग्रॅम पाण्याचं टेम्परेचर मला 21 डिग्री सेल्सिअस करायचं आहे. तर 1 ग्रॅम पाण्याचं टेम्परेचर जर तुम्हाला 1 डिग्रीने वाढवायचं असेल त्याला लागणारी जी काही, लक्षात घ्या तो काय मेन्शन केलं आहे, हां तो बघा इथून काय मेन्शन केलं आहे, इथून केलं आहे बाय 1 डिग्री सेल्सिअस फ्रॉम
14.5 डिग्री सेल्सिअस ते 15.5 डिग्री सेल्सिअस कॉल्ड ॲज अ 1 कॅलरी हीट. 1 कॅलरी हीट कोणाला म्हणतात बघा, मी नवीन सांगतो बघा काय म्हणतात. तर काय म्हणतात, अमाऊंट ऑफ द हीट नेसेसरी टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 ग्रॅम ऑफ वॉटर बाय 1 डिग्री सेल्सिअस फ्रॉम 14 पॉईंट, हे एकदम जबरदस्त भाई, हे बढिया आहे. 14.5 डिग्री सेल्सिअस ते 15.5 डिग्री इज कॉल्ड ॲज अ 1 कॅलरी हीट. तर 1 कॅलरी हीट कोणाला म्हणतात? पाण्याचं टेम्परेचर किती आहे? पाण्याचं टेम्परेचर आहे 14.5, 20 डिग्री सेल्सिअस नाही. म्हणजे काही बी करा, कोणती बी कंडिशन बनवा, पाण्याचं टेम्परेचर आता 1 ग्रॅम पाणी घेतलेलं आहे, पण त्याचं टेम्परेचर सध्याला किती आहे? 14.5 डिग्री सेल्सिअस. ओके, 14.5 डिग्री सेल्सिअसचं तापमान 15.5 डिग्री सेल्सिअस करण्यासाठी पाणी किती आहे? 1 ग्रॅम. तर त्याला जेवढी उष्णता आपल्याला द्यावी लागते, हीट, त्याला म्हणतो आपण 1 कॅलरी. त्याला म्हणतो 1 कॅलरी. तर 1 ग्रॅम पाण्याला 14.5 डिग्री सेल्सिअसपासून 15.5 डिग्री सेल्सिअस करण्यासाठी जी हीट लागत असते, ती हीट किती असते? तर 1 कॅलरी एवढी हीट असते. याची डिफिनेशन 101% विचारण्यासारखी आहे. कळालं का तुम्हाला? कळालं का रे? हो. राईट. तो सिमिलरली अमाऊंट ऑफ द हीट नेसेसरी टू झालं त्याला 1. आता जर का समजा मी इथं काय 1 ग्रॅम घेतलेला आहे, जर 1 किलोग्रॅम घेतला तर काही प्रॉब्लेम नाही, आपण 1 किलो कॅलरी म्हणून देऊया. ठीक आहे. तो जर का समजा मी असं बोललो, हां, आपण स्पेसिफिक हीटची पण डेफिनेशन अशीच आहे ना? स्पेसिफिक हीटची डिफिनेशन काय दिली तू, की कोणतं पण टेम्परेचर आहे. मग आता सध्या 37 डिग्री सेल्सिअस एखादं लोखंड आहे, 37 डिग्री सेल्सिअसवरती एखादे लोखंड आहे, परंतु आपण काय बोलतो आहे की कोणत्या पण टेम्परेचरला तुम्हाला 1 डिग्रीने वाढवायचं आहे, 38 डिग्री सेल्सिअस करायचं, कोणतं पण स्पेसिफिक याच टेम्परेचरला 14.5 मध्ये तू पहिले पाण्याला 14.5 डिग्री आण. 1 ग्रॅम ऑफ वॉटर 14.5 डिग्री सेल्सिअसला आहे, त्याचं रूपांतर 15.5 डिग्री 1 डिग्रीने वाढवतोय, पण टेम्परेचर स्पेसिफिक आहे म्हणून त्याला आपण कॅलरीमध्ये. तो अशा पद्धतीने कॅलरीचं आपण काय करायचं, युनिट शोधत असतो. 100% याच्यावरती विचारतील. ती जे 8वीचं पुस्तक होतं ना, त्याच्यामध्ये हे वाक्य होतं, म्हणून त्याला मनावरती घेतलं नाही. ते पुन्हा हे 10वीच्या पुस्तकात आलं, तर ठीक आहे, बरं झालं, रिपीट झालं. 1 किलो कॅलरी म्हणजे 1000 कॅलरी. ओके, तर ही बात आपल्या लक्षामध्ये आली. तो 1 किलोग्रॅम ऑफ द 1 डिग्री इन डिफरंट टेम्परेचर रेंज 14.5 to 15.5. अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड विल बी स्लाइटली डिफरंट. राईट. पुढे काय बरं का, तो 1 कॅलरीचं मिनिंग बघा. 1 कॅलरीचं मिनिंग हे सांगायचा प्रयत्न आहे. 1 कॅलरीचा मिनिंग हे एक डिफिनेशन, एक SI युनिट आणि CGS युनिट, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला याच्यावरचा एक क्वेश्चन पक्का दिसायला भेटणार. पुढे तो आता हा सायंटिस्ट, इंट्रोडक्शन टू द सायंटिस्ट. सो जूल जे की आहे, हे जूल नावाचं युनिट कशामुळे आलं, काय झालं होते का, आणि बघा. सो जेम्स प्रेस्कॉट जूल 1818, ही वॉज अ फर्स्ट पर्सन, हा पहिला व्यक्ती होता, फर्स्ट पर्सन टू शो दॅट कायनेटिक एनर्जी ऑफ द टायनी पार्टिकल ऑफ द मॅटर ॲपियर ॲज हीट एनर्जी अँड ऑल्सो दॅट द एनर्जी कॅन कन्वर्टेड इंटू फ्रॉम वन फॉर्म टू द अनदर फॉर्म. कन्वर्जन ऑफ द हीट एनर्जी टू गिव्स द वर्क द फर्स्ट लॉ ऑफ द थर्मोडायनेमिक. लक्षात घ्या, तो पहिला लॉ जो काही आहे थर्मोडायनेमिक्सचा पहिला लॉ, काय म्हणतो आपण, एनर्जी नायदर क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉयड, एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करता येत असते. एनर्जीची काय आहे, तिचं कामामध्ये रूपांतर करता येत असतं. हे आपल्याला कोणी सांगितलं आहे, हे आपल्याला या शास्त्रज्ञाने जूलने सांगितलं आहे. तो राईट का. सो युनिट ऑफ द हीट म्हणून आपण जूल दिलेला आहे. आलं लक्षात. तर तुम्हाला असं क्वेश्चन पण विचारून घेतात. शास्त्रज्ञावरती किती क्वेश्चन आहे तुम्ही तर बघितलेत. आता बघूया काही क्वेश्चन बघून घेऊया. तो हे क्वेश्चन तर सॉल्व्ह झालेला आहे, पण तो तरी 10वीच्या पुस्तकात दिला आहे. फेमस क्वेश्चन आहे ते. हे फेमस क्वेश्चन कसे आहेत, आता हा क्वेश्चन बघा ना, 8वीच्या पुस्तकात 10वीच्या पुस्तकात येतात, त्यामुळे सरळ MPSC वाले 2-3दा विचारणारच येते. विचारला गेलेला प्रश्न आहे तो बघा. हाऊ मच हीट एनर्जी नेसेसरी टू रेज द टेम्परेचर 5 किलोग्रॅम ऑफ वॉटर फ्रॉम 20 डिग्री सेल्सिअस टू 100. काढता येईल का तुम्हाला? काढता येईल का? राईट. आपण काय करतो, आपल्याला हीट किती लागणार आहे ना, तो हीटचा फॉर्म्युला काय असतो, M × ΔT × वॉट. तो M म्हणजे मास, ΔT म्हणजे टेम्परेचर डिफरन्स, आणि एक असतो आपला C. आपण हे सगळ्यांना कन्वर्जन कशामध्ये करतो, आता जो सी मी टाकणार त्याची व्हॅल्यू 1 कशी टाकतो, 1 कॅलरी पर ग्रॅम, 1 कॅलरी पर ग्रॅम पर डिग्री सेल्सिअस याच्यामध्ये टाकत असतो. मग बघा ना बरं का, आता काय दिले तुम्हाला, त्यांनी दिले तुम्हाला टेम्परेचर दिलेले 5 किलोग्रॅम. मग तुम्ही काही बी करून या 5 किलोग्रॅमला कशात लिहितात, ग्रॅममध्ये. तो 5000 ग्रॅम इंटू ΔT टेम्परेचर डिफरन्स किती आहे, 20 पासून 100 लिहायचं म्हणजे 80 होऊन जाईल ते, इंटू याचं किती असतं 1. बस याचं कॅल्क्युलेशन करून टाका. तुम्हाला 8×45 1 2 3 आणि 1 4, 1 2 3 आणि हे 4, अशा पद्धतीची व्हॅल्यू दिसायला भेटेल. मग बघा आता तुम्ही हे शेवटचे जर केले तर तुम्हाला 400 किलो कॅलरी, ओके आलं लक्षामध्ये, 400 किलो कॅलरी भेटून जाते. बघा पुढचं. द अमाऊंट ऑफ वॉटर वेपर इन द एअर डिटरमाइन इन टर्म ऑफ इट्स डॉट डॉट. अमाऊंट ऑफ वॉटर वेपर इन एअर इज डिटरमाइन इन टर्म ऑफ व्हॉट.
प्लस ह्युमिडिटी. रिलेटिव्ह ह्युमिडिटी का ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी? ॲब्सोल्यूट. ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी लक्षात घ्यायचं. अमाऊंट ऑफ वॉटर वेपर हवेमध्ये किती आहे हे डिटर्माइन करण्यासाठी आपल्याकडे टर्म असते ज्याला ॲब्सोल्यूट हे करतो. पण डिग्री ऑफ तुम्हाला डिग्री सांगायची. डिग्री म्हणजे काय? किती जास्त ओला आहे आणि किती जास्त ड्राय हे सांगायचं जर का असेल तर रिलेटिव्ह ह्युमिडिटी आहे की बाबा किती ड्राय आहे आणि किती हे आहे. परंतु जर का हवेमध्ये किती वॉटर वेपर आहे हे जर का करायचं असेल तर आपल्याकडे काय किलोग्रॅम पर मीटर क्यूबमध्ये मेजर केलं तर आठवतं का? तो ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. इफ द ऑब्जेक्ट इज इथं काय मेन्शन केलं बघा. इफ ऑब्जेक्ट ऑफ इक्वल मास आर गिवन इक्वल हीट देअर फायनल टेम्परेचर विल बी डिफरन्स धिस इज ड्यू टू द डिफरन्स इन द व्हॉट. काय मेन्शन केलं बघा रे. इफ ऑब्जेक्ट ऑफ इक्वल मास, ओके मास त्यांचं इक्वल आहे, आर गिवन इक्वल हीट, ओके क्यू पण इक्वल आहे आणि हे पण इक्वल आहे, देअर फायनल टेम्परेचर डिफरंट येतं आहे. धिस इज ड्यू टू द डिफरन्स इन देअर व्हॉट. कशामुळे डिफरन्स असेल? चला सांगा पटकन उत्तर द्या. मास कॉन्स्टंट सांगितलं ना, एका इक्वल मास सांगितलं ना. बोला बरं पटकन, कोणाला लक्ष द्या आता. स्पेसिफिक हीट. तर स्पेसिफिक हीटमुळे, कारण की बघा ना इकडून हीट तुम्ही बरोबर हे करतायत, मास पण कॉन्स्टंट आहे, नंतर टेम्परेचर डिफरन्स काय म्हणतात ते, सो टेम्परेचर डिफरन्स वेगळं येते म्हणे. टेम्परेचर डिफरन्स वेगळं येण्यासाठी कोणता तरी असा बदलणारा पाहिजे ना, आणि तो सीच आहे. तो दिस इज डिफरन्स इज इन दिअर व्हॉट. तो हा डिफरन्स कशामध्ये असेल, हा डिफरन्स आपल्याला स्पेसिफिक याच्यामध्ये दिसायला भेटतो, त्यामुळे हे करते. ठीक आहे. पुढे काय, ड्युरिंग द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द लिक्विड फेज टू सॉलिड फेज लॅटेंट हीट इज कॉल्ड एज व्हॉट. लिक्विड हीटचा सॉलिड फेजमध्ये, चला सांगा रे. ड्युरिंग द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ लिक्विड फेजचं सॉलिड फेजमध्ये कन्वर्ट होते. लॅटेंट हीटला आपण काय म्हणत असतो, कोणती लॅटेंट हीट म्हणत असतो? सांगा रे पटकन. लॅटेंट हीट ऑफ फ्युजन म्हणावं लागेल का इथे? लॅटेंट हीट ऑफ फ्युजन म्हणावं लागेल का इथे? फ्युजन पण म्हणजे लिक्विड टू सॉलिड जात आहे ना. मी तुम्हाला काय सांगितलं, आपण सॉलिड पासून बघा, सॉलिड पासून जर लिक्विड मध्ये रूपांतर झालं तर याला म्हणतो लॅटिंग हीट ऑफ फ्युजन म्हणतो. लॅटिंग हीट ऑफ मेल्टिंग याला मेल्टिंग, तो मेल्ट झालं ते, राईट. फ्युजन म्हणजे काय? फ्युजन ना, नाही ना रे दादा, ते ॲक्च्युली ते दोघं इक्वल असतात म्हणून लोक काय करतात, लॅटिन हीट ऑफ मेल्टिंगला लॅटिन हीट ऑफ फ्युजन पण म्हणतात. पण फ्युजनचा मिनिंग जोडणी होत असते. लिक्विडचं जेव्हा बर्फामध्ये कन्वर्ट होते ना, लिक्विडचं जेव्हा बर्फात कन्वर्ट होत असतं ना, याला म्हणतो लॅटिन हीट ऑफ फ्युजन. आलं लक्षात, ते लॅटेंट हीट ऑफ फ्युजन आहे. परंतु जर का समजा बर्फाचं लिक्विड याच्यामध्ये होतं तर लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग, लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. इकडे काय आहे, लॅटेंट हीट ऑफ, इकडे जर गेला तर व्हेपरायझेशन, आणि इकडून जर आले तिकडे तर लॅटेंट हीट ऑफ कंडेन्सेशन. पण लोक काय करतात, सरळ लॅटेंट हीट ऑफ कंडेन्सेशनच म्हणतील, आणि इथे लॅटेंट हीट ऑफ, इथं काय दिसतं, लॅटेंट हीट ऑफ फ्युजन म्हणतात दोघांसाठी. लक्षात आलं. तर हे काय असणार आता, यांनी पर्टिक्युलरली विचारले, ड्युरिंग द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ लिक्विड फेज, लिक्विडचं कन्वर्जन सॉलिडमध्ये होते, मग काय होणार आहे, लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. लॅटेंट हीट ऑफ फ्युजन आपल्याकडे दोनच आहे, एक मेल्टिंग आहे आणि एक फ्युजन आहे. लॅटेंट हीट ऑफ फ्युजन थोडी असतं, फ्युजन नसतं, फ्युजन कुठेच नाही आहे. लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग आहे आणि फ्युजन आहे, मग ते नक्कीच लॅटेंट हीट ऑफ काय असणार आहे, फ्युजन असणार आहे. आलं लक्षात. अशा पद्धतीने बात असते. फ्युजन म्हणजे जोडणे, फ्युजन म्हणजे ब्रेक होणे. आपण फ्युजन बघितलं ना न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये. चला पुढे. आता हे वालं उत्तर काढून दाखवा. असे तर क्वेश्चन पडतात गड्या, हेच तर क्वेश्चन जशी त्याची उचलून फेकते MPSC. तर बघा, इक्वल हीट इज गिवन टू टू ऑब्जेक्ट A and B of the mass 1 gram. Temperature of A increased by 3 degrees Celsius and B 5 degrees Celsius. Which object has more specific heat and what factor? आणि किती फॅक्टरमध्ये जास्त असणार आहे. बघा बरं काय करता येईल. किती ऑब्जेक्ट आहेत, 2. तो इक्वल हीट मेन्शन केलं, ओके इक्वल हीट मेन्शन केलं, इज गिवन टू द ऑब्जेक्ट A and B. ही A ऑब्जेक्ट आहे, ही B ऑब्जेक्ट आहे. याला हीट देतोय Q समजा, याला पण हीट Qच देतोय. ओके, इथपर्यंतची बात माझ्या लक्षात आली. ऑब्जेक्ट ऑफ मास 1 ग्रॅम, तो मास 1 ग्रॅम म्हणजे याचा बी 1 ग्रॅम आहे, याचा पण 1 ग्रॅम आहे. ओके, द टेम्परेचर ऑफ A इन्क्रीज बाय 3 डिग्री, म्हणजे डेल्टा टेम्परेचर इन्क्रीज म्हणजे काय, टेम्परेचरचा डिफरन्स किती दिसायला भेटतो बरं का एमध्ये, 3 डिग्री सेल्सिअसचा, राईट. आणि जर तुम्ही बघायला गेलात तर काय दिसायला भेटते बरं का, इथं जर का टेम्परेचरचा आपण जर का डिफरन्स घेतला तर इथे किती येतो रे, 5 डिग्री सेल्सिअसचा. बरोबर का, इथपर्यंत कळालं काही सगळं. इन्क्रीज करणं म्हणजे डिफरन्स आला ना तो. मला सांगा तुम्ही, विच ऑब्जेक्ट हॅज मोर स्पेसिफिक फॅक्टर. हा वाला क्वेश्चन 8वीच्या पुस्तकात बी सॉल्व केला आपण. मग आता आपण काय करतो, याचा एचा फॉर्म्युला बनवतो बघा, QA किंवा QA म्हणून. ठीक आहे, QA इज इक्वल टू व्हॉट, एक काय येते 1 ग्रॅम आहे, तो 1 इंटू पाणी आहे का ते वॉटर आहे का, वॉटर नाही, आपण त्याला C1 म्हणावं पाहिजे आता, कारण की त्याची स्पेसिफिक ही माहिती ना आपल्याला. आता
तो C1 म्हणतो समजा, तो C1 झाला इंटू टेम्परेचर डिफरन्स किती आहे 3 डिग्री सेल्सिअस, राईट. नेक्स्ट जर काढायला गेला तर QB इज इक्वल टू व्हॉट, 1 ग्रॅम आहे, स्पेसिफिक त्याचं C2 आहे आणि टेम्परेचर डिफरन्स किती आहे 5 आहे, राईट. मग आता यांच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, रिलेशन दाखवायचं आहे दोघांचं. रिलेशन दाखवायचं म्हणजे काय, हे तर दोघं सारखे आहेत आणि जर हे दोघं सारखे असतील त्या दोघांना इक्वल करू शकतो का रे, यांना दोघांना इक्वल करू शकतो का, तुम्ही म्हणाल हो, राईट. मग आता काय करणार बरं का, 3C1 इज इक्वल टू 5C2, राईट. तुम्हाला काय म्हटलं, विच ऑब्जेक्ट हॅज मोर स्पेसिफिक, राईट. मग मी काय करतो आता, असं लिहि टाकतो ना, C1 इज इक्वल टू 5/3 टाईम ऑफ द C2, 5/3 फॅक्टर येणार आहे तो, आलं लक्षात, 5/3 फॅक्टर येणार आहे. तर आपली बुद्धिमत्ता 4 वर्षाची लावायची, त्यांनी कशाची काय रिलेट करायला लावलेलं आहे त्याच्यामुळे आपण ते कॅल्क्युलेट करू शकतो. हे जमून जाणार आहे पक्का, राईट, हे पक्का जमणार आहे. आता पुढे जाऊया, हा वाला क्वेश्चन बढिया क्वेश्चन आहे. याच्यावरून आपल्याला लॅटेंट हीटचे एक प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल, लॅटेंट हीटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. बघा बरं का, आता काय करतं आहे, लिक्विड अमोनिया इज यूज इन द आईस इंडस्ट्री, आईस फॅक्टरी, बरोबर आहे. आईस याच्यामध्ये जे ना लिक्विड याचा वापर करत असतात, अमोनियाचा, लिक्विड अमोनियाचा. तुम्हाला प्रश्न विचारतील लिक्विड अमोनिया का वापरतात, तर लिक्विड अमोनिया आईसच्या इंडस्ट्रीमध्ये बर्फ बनवण्यासाठी वापरतात. पाण्याचं रूपांतर बर्फमध्ये करण्यासाठी लिक्विड अमोनियाचा वापर केला जात असतो. लिक्विड अमोनिया हा एक जो काही आहे फ्रीजमध्ये सुद्धा तुम्हाला फ्रीजमध्ये पण असतात. तो लिक्विड अमोनियामुळे जे काही पाण्याचं बर्फामध्ये रूपांतर होताना दिसायला भेटत असते. तर ठीक आहे, लिक्विड अमोनिया इज यूज इन द आईस फॅक्टरी फॉर मेकिंग द आईस फ्रॉम द वॉटर. तर पाण्यापासून बर्फ बनवण्यासाठी लिक्विड अमोनियाचा वापर करतात, एवढी बात आपल्याला कळ. पुढे काय, इफ वॉटर ॲट 20 डिग्री सेल्सिअस. आता पाणी जे काही आपण आणलेलं आहे आपल्या फॅक्टरीमध्ये त्याचं तापमान किती आहे रे, 20 डिग्री सेल्सिअस. मी तुम्हाला जे ना उत्तर नाही विचारणार, तुम्हाला मी विचारणार अप्रोच, याला सॉल्व्ह कसं करावं, ठीक आहे. तर लक्ष द्या, कंपनीमध्ये जे काही आपण पाणी आणलेलं आहे त्याचं टेम्परेचर 20 डिग्री सेल्सिअस आहे, बरोबर आहे, राईट. इफ द is converted into is to be converted into 2 किलोग्राम ऑफ आईस ॲट 0 डिग्री सेल्सिअस. म्हणजे मला काय करायचं बरं का, मला त्याचं बर्फामध्ये रूपांतर करायचं आहे, ठीक आहे. तो म्हणजे काय, इफ द वॉटर ॲट 20 डिग्री सेल्सिअस इज टू बी कन्व्हर्टेड इंटू 2 किलोग्राम आईस ॲट 0 डिग्री सेल्सिअस. तो मला काय करायचं बरं का, मला 0 डिग्री सेल्सिअसवरती बर्फ बनवायचा आहे 2 किलोग्रामचा. तो आपल्याला 2 किलोग्रामचा बर्फ कोणतरी मागणी केली आहे, समजा 2 किलोग्रामचा बर्फ. मग पाणी आपण आपल्या याच्यात आणलेलं आहे, बरोबर, पाणी आपल्या याच्यामध्ये आणलेलं आहे. आता पाण्याचं काय करणार बरं का, तो पाण्याचा आपण बर्फ करणार, पाण्याचा बर्फ आपण करणार आहे, ठीक आहे. इथपर्यंतची बात तुमच्या. आता मला सांगा, मला जर का बर्फ बनवायचा असेल, किलोग्राम वगैरे राहू तर तिकडे शिलकू द्या, मला काय करता येईल, मी काय करणार, कोण सांगेल मला काय करणार, मी काय करणार बरं, मी काय करणार. तुम्ही म्हणणार की त्या पाण्यापासून उष्णता खेच, त्या पाण्यापासून उष्णता खेच, 19 कर 18 कर, बरोबर चालेल, उष्णता खेचतोय, ठीक आहे. तो अमोनिया बिमोनिया जे तसला काही काम करत असेल, आपण पाण्यापासून उष्णता खेचतोय 20 19 18 10 5 4 3 2 1. आता आलो 0पर्यंत. मला सांगा, मी 0पर्यंत आलो, ठीक आहे. काही ना काही मला त्याच्यामधून उष्णता काय करावी लागली, खेचावी लागली, ओके. तो किती उष्णता खेचली बरं का मी, Q1 एवढी उष्णता खेचून टाकली. मग मला सांगा, ही Q1 एवढी उष्णता खेचून मी 0 डिग्री सेल्सिअसचे आणलं, त्या बर्फ बनून जातो का रे, सांगा बरं का, बर्फ बनून जाईल का. तुम्ही काय केलं, 20 डिग्री सेल्सिअसचं तापमान कमी 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 करत करत आला, 0 डिग्रीला आत्ता पोहोचला, तर ते बर्फ बनून गेलं का, नाही. अजून काय करावं लागेल तुम्हाला, अजून काय करावं लागेल, अजून खेचावं लागेल. तर अजून तुम्हाला काय करावं, अजून उष्णता काढावी लागेल 0 डिग्री. काही टाईमसाठी तुम्हाला 0 डिग्री दिसायला भेटेल, ज्याला आपण लॅटेंट हीट म्हणतो ना, ती लॅटेंट हीट, राईट का. तो देअरफॉर Q1 तर काय झाला, 20 डिग्रीचा 0 डिग्री सेल्सिअसवरती आणण्यासाठी झाला, परंतु 0 डिग्री सेल्सिअस पाण्याचं 0 डिग्री सेल्सिअस बर्फ करण्यासाठी, 0 डिग्री सेल्सिअस पाण्याचं 0 डिग्री सेल्सिअस बर्फ करण्यासाठी जी उष्णता तुम्हाला खेचावी लागल, ती असणारी उष्णता Q2. तो Q1 काढावा लागेल, Q2 काढावं लागेल, एवढी टोटल उष्णता तुम्हाला काढावी लागत असते. आणि ही टोटल उष्णता काढण्यासाठी तुम्हाला किती अमोनिया लागेल असं त्यांनी विचारलेलं आहे, ठीक आहे. तो किती अमोनिया लागेल तो आपण बात बघूया, लक्षात घ्या. तो कुठपर्यंत आलो बरं, इथपर्यंत तुम्हाला कळालं असेल. हाऊ मेनी ग्रॅम ऑफ अमोनिया, तर किती ग्रॅम ऑफ अमोनिया आर टू बी इव्हॉपरेट. म्हणजे ॲक्च्युली काय होत असतं, अमोनिया इव्हॉपरेट होत असतो. अमोनिया ती आतमध्ये खूप मोठी प्रोसेस आहे. अमोनिया इव्हॉपरेट झाल्यामुळे पाण्यामधली उष्णता निघत असते, ती काहीतरी असेल ती प्रोसेस वेगळी, बरोबर. तो पाण्यामधली उष्णता काढण्यासाठी आपण अमोनियाचा वापर करत आहोत. मग आता मला बनवायचा यार तेवढा बर्फ, मग अमोनिया लागणारच आहे, अमोनियाची तिकडे वाफ वगैरे होईल आणि इकडे काहीतरी विषय होईल, ठीक आहे. लॅटेंट हीट ऑफ द वेपरायझेशन ऑफ अमोनिया. तो अमोनियाचं जे की लॅटेंट
हीट ऑफ व्हेपरायझेशन ऑफ अमोनिया जे काही ते 341 कॅलरी पर ग्रॅम दिलेला आहे. आता याचा वापर आपण काय करणार आहोत, याचा वापर करून आपण उदाहरण सॉल्व्ह करणार आहोत. सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायची बात. बघा आता काय आपल्याला बघायचं यार की पहिले पाणी बनवायचं आहे तर उष्णता किती काढावी लागेल बाहेर हे बघावं लागणार. तर उष्णता काढावं लागेल तुम्हाला क्यू कॅलरी समजा, क्यू कॅलरी Q1 + Q2. इथपर्यंतची बात लक्षात आली का की Q1 काय होता आणि Q2 काय होता. Q1 काय होता दीप्ती, Q1 काय होता दीप्ती आहे का? Q1 काय होता बरं? 0 डिग्री पर्यंत किती हीट लागेल? दीप्ती कुठे गेली? 0 डिग्री पर्यंत आणण्यासाठी किती हीट प्रोव्हाइड करावी लागेल आपल्याला? तो आपला Q1 आहे. 0 डिग्री पाणी, 0 डिग्री पाणीच अजून बर्फामध्ये नाही. तर 0 डिग्रीपर्यंत आपल्याला आणतोय परंतु ते पाण्यामध्ये राहणार आहे बरोबर. तो Q1 म्हणजे काय आणि Q2 म्हणजे काय एवढी बात तुमच्या लक्षात आली. साधा सरळ क्वेश्चन आहे हा, खूप जास्त कॉम्प्लिकेटेड नाही आहे हा, साधा क्वेश्चन आहे. पण ज्याला माहिती आहे तो त्याला सॉल्व्ह करणार. ठीक आहे, मग आता आपण Q1 काढून घेऊ ना अगोदर. Q1 कसा काढता येईल गाड्या? तर Q1 काढण्यासाठी धडपड काय करावी लागणार आहे. Q1 काढण्यासाठी एक बात तर पक्की की त्याच्यातून जेवढी उष्णता आपण काढणार, म्हणतो ना आपण कशाचा फॉर्म्युला आपल्याला, प्रिन्सिपल ऑफ कॅलोरीमेट्री, प्रिन्सिपल ऑफ मिक्सिंग ऑफ मेथड, ठीक आहे, प्रिन्सिपल जे बघितले त्याच्यानुसार आपल्याला ते काम करावं लागत असते. मग बघा बरं का आता मला बनवायचा बर्फ 2 किलोग्रॅमचा, मास राईट डेल्टा टी इंटू सी पाण्याचा तर Q1 म्हणजे सगळा Q1 जी उष्णता आहे ना पाण्यामध्येच कन्व्हर्जनचं काम करतोय मी. मग मास किती बरं काय, आता उष्णता किती, तर जेवढी उष्णता तुम्ही काढणार आहे ना ती इक्वली असते ती, राईट का. तर मग उष्णता दिली काय आणि उष्णता काढली काय सारखंच असणार आहे, ती आपली हीट कॅपॅसिटी असणार आहे. मग वजन किती आहे 2 किलोग्रॅमचं आहे, तर 2 किलोग्रॅम म्हणजे 2000 ग्रॅम, कॅल्क्युलेशन कोणतरी करा, इंटू टेम्परेचर डिफरन्स किती आहे 20 पासून 0 पर्यंत आणायचं असेल तर टेम्परेचर डिफरन्स 100% किती असणार आहे 20 डिग्री सेल्सिअस. आणि पाणी आहे आणि पाणीचं काय असतं 1 कॅलरी पर ग्रॅम पर डिग्री सेल्सिअस. याचं उत्तर किती येते सांगा. 2 4, 4 वरती किती शून्य आहे, 4 वरती 5 शून्य आहेत, 1 2 3 4 5, इथे वरची 3 कॅल्क्युलेट जर के बरोबर केलेत का मी, बघा बरं का इकडे होते 3 4 शून्य ना, मग 4 शून्य म्हणजे 40 किलो कॅलरी, 40 किलो कॅलरी. ओके, म्हणजे याचा अर्थ असा आहे की मला त्याच्यामधून 40 किलो कॅलरी एवढी उष्णता बाहेर काढावी लागेल. ओके, 40 किलो कॅलरी उष्णता बाहेर काढायची आहे, परंतु बात चालली अमोनियाची. अमोनिया किती लागेल गड्या, अमोनिया किती लागेल, त्यासाठी तुम्हाला अमोनियाचं काय माहीत पाहिजे, अमोनियाचं तुम्हाला लॅटेंट हीट ऑफ अमोनिया माहीत पाहिजे. तर लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशन ऑफ अमोनिया दिलेला आहे. आता मला एक बात सांगा, उष्णतेचा एक फॉर्म्युला असतो रे लॅटेंट हीटमध्ये, काय असतो बरं का सांगा, हीट दॅट इज क्यू, हीट इज इक्वल टू व्हॉट, लॅटेंट हीटच्या फॉर्ममध्ये क्यूला कसं लिहिता येतं, एम इंटू एल बरोबर. आता ही हीट कशाची होती, तेवढी हीट तुम्हाला बाहेर काढायची ना, त्या एवढी हीट बाहेर काढण्यासाठी अमोनिया लागत असतो. किती अमोनिया लागेल ते मास तुम्हाला काढायचा आहे. मग आता किती लागते बरं का, आपल्याकडे जी काही क्यू होता तो क्यू किती होता, मी एकच काढलं का रे अजून, ओके मी एकच काढलं आहे ना अजून, तो अजून एकच काढलं मी, आता फक्त अजून Q1च काढला, अजून Q2 काढायचा बाकी, अजून आपला काय आहे Q2 काढायचा बाकी आहे. तर Q2 कसा काढणार, चला Q2 काढण्यासाठी तुम्हाला आता पाण्याचं किंवा बर्फाचं तुम्हाला लॅटेंट हीट माहीत पाहिजे. तर कसं काढणार Q2, एम तर सारखाच असणार आहे 2 किलोग्रॅम, तर 2 किलोग्रॅम म्हणजे तुम्ही काय करा त्याला 2000 इंटू सांगा बरं का रे मला पाण्याचं हे काय आहे, काय म्हणतो त्याला आपण लॅटेंट हीट, बर्फ करण्याची किंवा वितळण्याची, ती जी काही असते ना कॅलरीमध्ये तुम्हाला पाठ करून घ्यायची, ती कॅलरीमध्ये ती व्हॅल्यू लक्षात ठेवा, ती किती असते 3.34. हां ते 3.4 जी ना ती 80 नाही कॅलरीमध्ये 80 पर ग्रॅम, हां ते 80 पर ग्रॅम, 80 कॅलरी पर ग्रॅम, हां 80 कॅलरी पर ग्रॅम आहे बरोबर. तर 80 कॅलरी पर ग्रॅम आहे ज्याच्यामध्ये, मग 80 कॅलरी पर ग्रॅम लिहून टाकली. मग आता मला सांगा Q2 जे काही 80 कॅलरी पर ग्रॅम आहे, मग आता तुम्हाला कॅल्क्युलेशन करणं सोपं होऊन गेलं. कसं सोपं होऊन गेलं बरं का, हा काय होता आता आपला, हा होता एम इंटू एल. मग तुम्ही याचं कॅल्क्युलेशन करून सांगा की Q2 किती आला, Q2 अजून आपल्याला मग नंतर कळेल की एवढी उष्णता काढायची. 8 दुने 16, 1 2 3 4, हे 3 कटले म्हणजे 160, तर 160 किलो कॅलरी एवढी उष्णता, म्हणजे Q1 + Q2 एवढी उष्णता तुम्हाला काढायची. तर Q इज इक्वल टू 40 किलो कॅलरी प्लस 160, याचा अर्थ किती झाले 200 किलो कॅलरी, बरोबर आहे का रे. ओके आता आपल्याला अमोनियाची बात करायची आहे. तो Q इज इक्वल टू एम इंटू एल ऑफ अमोनिया, तुम्हाला अमोनियाचं वजन काढायचं आहे. तर उष्णता किती काढायची आहे 200 इंटू 10³ कॅलरी बरोबर. वजन किती लागणार आहे अमोनियाचं माहीत नाही, परंतु अमोनियाचा जो काही लॅटेंट हीट आहे तो आपल्याला दिलेला आहे इंटू 341 कॅलरी पर ग्रॅम.
तर तुम्ही मला एक काम सांगा, ते वजन किती येईल? कॅलरी पर ग्रॅम आहे, हे कशामध्ये रे ग्रॅममध्ये जे काय आहे राईट का, हे ग्रॅममध्येच असेल. तर याला इकडे जर का पाठवलं तर मला सांगा एम किती येईल सांगा बरं का. तो 200 × 10⁻³ 8.2 × 10⁻6. हे आहे का एवढं? नाही चुकलं. नाही 200 × 10⁻³ डिवाइड बाय 341. पहिले मला सांगा याला मी कशात काढलं होतं? हे बरोबर काढलं ना मी याच्यामध्ये ग्रॅम आपलं कॅलरी पर ग्रॅममध्ये काढलं असेल ना याच्यात आपलं ही जी काही हीट आहे ही हीट कॅलरीमध्ये आली होती का? बरोबर बघा, चेक करा. 200 × 10⁻³ कॅलरीमध्ये ना ती कॅलरीमध्ये. मग मला सांगा आलं का? हो ठीक आहे. 586.4 ग्रॅम हा क्वेश्चन पडण्याचे चान्सेस आहेत. बेसिक लेवललाच आहे. कम से कम Q2 तरी काढता यायला पाहिजे. Q2 लक्षात ठेवा. तर लॅटेंट हीट टर्म जर का सिलेबसमध्ये असेल ना तर लॅटेंट हीटबद्दल कसं कॅल्क्युलेशन करतात एवढी बात मात्र लक्षामध्ये राहू द्या. जास्त खोलमध्ये घुसायचं काम नाही. लिक्विड अमोनिया ॲक्ट ॲज अ रिफ्रिजरेटर इन आईस प्लांट. ओके, तो आईस प्लांटमध्ये लिक्विड अमोनियाचा वापर काय करतात की लिक्विड अमोनिया व्हेपराईज होत असतो आणि तो पाण्याचं बर्फामध्ये रूपांतर होतो. असं घडतं तिथं. कारण की बरोबर आहे ना. मला एक सांगा, आपण कॅलोरीमीटरचं प्रिन्सिपल काय बघितले बाबा, इकडची उष्णता इकडे जाईल तेव्हा तो काहीतरी विषय होत असतो. असं काहीतरी त्या ठिकाणी घडते. लिक्विड अमोनिया रिफ्रिजरेटरचं काम करत असतो. तो काय करता, त्याची वाफ होऊन जी काय आहे ते आपल्याला कशामध्ये कन्वर्ट होताना दिसायला भेटत असते, बर्फामध्ये रूपांतर होताना दिसायला भेटत असते. सो ठीक आहे, तेवढी बात लक्षात ठेवा. आता हा फोटोला ब्लर आला आहे पण तरी पण आपण ट्राय करू. आता कसं काय ब्लर आला एवढा, हे बघा. तर कॉपर स्पियर 100 ग्रॅम ऑफ मास, बघा लक्षात घ्या. कॉपर स्पियर 100 ग्रॅम मास इज हिटेड टू रेज द टेम्परेचर 100°C. एक कॉपरचा स्पियर आहे, एक कॉपरचा स्पियर आहे 100 ग्रॅमचा. त्याला जे ना टेम्परेचर काय करतोय, कॉपर स्पियर 100 ग्रॅम ऑफ मास हिटेड टू रेज द टेम्परेचर 100°C. ओके, तर 100°C एवढं त्याचं तापमान मी करून टाकलं. इथपर्यंतची बात लक्षात आली. पुढे काय झालं, अँड रिलीज इन द वॉटर, आणि त्याला पाण्यामध्ये मी डुबवतोय, पाण्यामध्ये टाकतोय राईट. वॉटर 195 ग्रॅम. 195 ग्रॅमचं जे पाणी आहे ना, ते 195 ग्रॅमच्या पाण्यामध्ये 100 ग्रॅमचा हा गरम 100°C गरम झालेला हा जो काही कॉपरचा स्पियर होता तो मी त्याच्यात डुबवतोय. एवढी बात लक्षात आली. अँड द टेम्परेचर 20°C इन द कॉपर कॅलोरीमीटर. बघा आता घडतं काय, आपण कॅलोरीमीटर काय बोललो होतो बरं का, अशापणे कॅलोरीमीटर असतो म्हणे, याच्यामध्ये काहीतरी असतं आणि आपण याच्यात काहीतरी टाकत असतो आणि ते प्रयोग आपण करतो. आता हा जो काही बाहेरचा कवर जो आहे ना, हा कॉपरचा आहे. कशाचा आहे? हा कॉपरचा आहे. आता बघा ते काय म्हणतात, टेम्परेचर 20°C इन द कॉपर कॅलोरीमीटर. हे बाहेरचं जे की भांडं आहे ना, याचं टेम्परेचर पण दिलं आहे बरं का तुम्हाला. 20°C याचं टेम्परेचर दिलं आहे. आतमध्ये तो गोळा फेकला तुम्ही, आता त्याचं 100°C तापमान होतं आणि वजन पण घेतलं आहे तुम्ही. याचं 100 ग्रॅमचा आहे आणि 195 ग्रॅम पाण्याचं वजन आहे राईट. पुढे जाऊ. इफ द मास ऑफ कॅलोरीमीटर इज 50 ग्रॅम, म्हणजे हे जे काही भांडं आहे ना हेवालं, याचं वजन पण देऊन दिलं आहे. तर तो कॉपरचा जो बाहेरचा भांडा आहे 50 ग्रॅम, त्याचं कॉपरच्या पातळ भांड्याचं ते जे वजन आहे ना ते किती 50 ग्रॅम दिले. व्हॉट विल बी द मॅक्झिमम टेम्परेचर ऑफ, लक्षात घ्या, व्हॉट विल बी द मॅक्झिमम टेम्परेचर ऑफ द वॉटर. तर तुम्हाला मॅक्झिमम टेम्परेचर ऑफ वॉटर काढायचं आहे. तर टेम्परेचर ऑफ वॉटर काढायला तुम्हाला कळायला पाहिजे काय बरं का. लक्षात घ्या, मी सांगून देतो की जो गोळा आहे बर्फाचा जेव्हा याच्यात टाकणार तर काय होईल रे, याच्याकडची जास्त उष्णता पाण्यामध्ये शिरेल आणि याच्याकडची उष्णता या कॉपरमध्ये बी शिरेल. का कारण की वातावरण त्यांनी तसं बनवायला लावलं आहे. त्यांनी आयसोलेटेड सिस्टीमने सांगितले आपल्याला की बाहेर उष्णता जाते म्हणून. मग ही जी काही गरम जी काही उष्णता होती 100°, पाण्यामध्ये बी शिरेल ना याच्यामध्ये बी शिरेल, बरोबर का. मग ते म्हणतायत की पाण्यामध्ये शिरेल, लोखंडामध्ये शिरेल ना, मग पाण्याचं टेम्परेचर काय होईल गड्या हे सांगा तुम्ही. पाण्याचं टेम्परेचर काय होईल गड्या हे सांगा तुम्ही राईट. सो देअरफॉर आपण आता काय करत असतो लक्षात घ्या. मग मला काढायचं आता पाण्याचं टेम्परेचर, मग आपल्याला कॅलोरीमीटरचं प्रिन्सिपल वापरावं लागतं. काय असतं बरं का ते कॅलोरीमीटरचं प्रिन्सिपल, तो लक्षात घ्या. स्पेसिफिक हीट ऑफ द कॉपर जी काय आहे 0.1 कॅलरी पर ग्रॅम त्यांनी दिलेला आहे. ठीक आहे, तो दिले का त्यांनी, नसेल दिलं तर आपल्याला समजा आपल्याला उदाहरणामध्ये तर दिलं राहील परीक्षेमध्ये. तर 0.1 कॅलरी पर ग्रॅम आहे. अँड स्पेसिफिक हीट ऑफ द कॅलोरीमीटर जे काय आहे तो 0.1. आता बघा कॉपरचं स्पेसिफिक हीट जे की आहे ते 0.1 कॅलरी पर ग्रॅम आहे. तर कॅलोरीमीटर जो की बनला आहे बाहेरचा तो डबडा तो पण कॉपरचा आहे, त्यामुळे 0.1 कॅलरी पर ग्रॅम त्याचं हे असणार आहे. सपोज द कॉपर बॉल आता कॉपरचा बॉल आहे त्यामुळे त्याचं पण आपल्याला काय माहिती आहे, आता स्पेसिफिक हीट माहिती आहे. कॅलोरीमीटर अटेन द फायनल टेम्परेचर T, हीट लॉस्ट बाय द सॉलिड. आता बघा आपल्याला काय करावं लागेल बरं का, जो कॉपरचा स्पियर आपण त्याच्यामध्ये टाकलेला आहे तो हीट लॉस करेल. किती हीट लॉस करेल ते काढून घेऊ. तो हीट लॉस्ट बाय कॉपर स्पियर किती हीट लॉस करेल. हीट लॉस करण्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला काय सांगितले, हीट लॉस तो समजा Q करत असेल, मग Q करत असेल हीट लॉस किती असते रे, M × ΔT × C. कॉपरचा बॉल जो की ना तो किती हीट लॉस करेल म्हणे. कारण की आपण काय म्हणतो, आपण म्हणतो हीट लॉस इज इक्वल टू हीट गेन. हीट कोण गेन करणार आहे, पाणी
आणि हीट कोण गेन करणार आहे? कॉपर. आलं लक्षात? हे वाला काढायचं आहे. मग पहिले एक काम करू ना, तो जो कॉपरचा बॉल होता त्याने किती हीट लॉस्ट केली ते काढून टाकू. तो हीट लॉस्ट बाय द कॉपर बॉल इज इक्वल टू व्हॉट? एम इंटू डेल्टा टी इंटू सी. एम किती आहे बरं का त्या कॉपर बॉलचा? तर कॉपर बॉलचा 100 ग्रॅम. डेल्टा टी किती बरं का? तो टेम्परेचर तुम्ही किती हे केलं आता? टेम्परेचर समजा त्याला 100 डिग्री सेल्सिअस आहे, रेज केलं आहे तर 100 डिग्री सेल्सिअस त्याला मानून घेऊ आपण. ओके, इंटू व्हॉट? तर पुढे जर बघायला गेला तर ॲक्च्युली आता बघा, आता इथे एक काम करावं लागेल. ठीक आहे, इथे एक काम करू. एक तर मास घेतलं, दुसरं सी घेतो आता 0.1. आता उरतो आहे टेम्परेचरची बात म्हणजे काय? आपण त्याला कितपर्यंत रेज केलं आहे? 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत रेज केलं आहे. पण कोणत्या टेम्परेचरपासून रेज केलं आहे आपल्याला माहिती आहे का? ते मला सांगा, आपल्याला माहिती आहे का? आपण 0 डिग्री सेल्सिअसपासून राईज केलं होतं का 20 डिग्रीपासून राईज केलं होतं? त्यामुळे डिफरन्स आपल्याला माहीत नाही. मग डिफरन्स कसा काढेल बरं का? मी डिफरन्स कसा काढेल? 100 मायनस काहीतरी टेम्परेचरपासून मी वाढवलेला असेल, असा त्याचा डिफरन्स असेल ना. मला सांगा, एखादा स्पियर होता, आता ते वातावरणामध्ये असेल, त्याचं काही ना काही टेम्परेचर असेल की नाही? सराउंडिंगचं टेम्परेचर जे असेल ते त्याचं टेम्परेचर असणार आहे. त्याच्या पुढे तुम्ही 100 डिग्री वाढवलेले. मग डिफरन्स कसा काढणार तुम्ही? 100 मायनस टी. तिथे काय करणार मी? 100 मायनस टी करणार. अशा पद्धतीने एवढी हीट आपली लॉस होऊन जात असते. मग एवढी हीट लॉस झाली, हे हीट लॉसचं एक्सप्रेशन तुम्हाला अशा पद्धतीने काढता आलं. अलग लक्षामध्ये काय केलं मी ते? आलं का रे? हां, हीट लॉस बाय द कॉपर स्पियर. हे कळालं का? एवढी हीट लॉस झाली. आता हीट गेन करू. हीट कोण गेन करणार आहे? वॉटर गेन करणार आहे. आणि हीट कोण गेन करणार आहे? तो कॅलोरीमीटरचा जो की पत्रा आहे ना बाहेरचा, तो पण गेन करणार आहे. आता हीट गेन बाय द हीट गेन बाय द वॉटर ते काढायचं आहे. हीट गेन बाय वॉटर किती गेन करेल बरं का तो हीट? तर बघू, आपल्याला माहिती आहे एम इंटू डेल्टा टी इंटू सी. एम कोणाचं? पाणी गेन करणार आहे ना. पाण्याचं वजन किती आहे रे? पाण्याचं वजन किती? 195 ग्रॅम. टेम्परेचर किती बरं का? आता पाण्याचं जर का तुम्ही टेम्परेचर बघायला गेलात तर टेम्परेचरबद्दल काही मेन्शन केलं आहे का इथं? तो टेम्परेचर कॉपरचं दिलेलं आहे. पाण्याबद्दल आपल्याला बघायचं की पाण्याचं काही टेम्परेचरबद्दल मेन्शन केलं आहे का बरं का? कुठे काही केलं आहे का? राईट की नाही? तो इथं बघा बरं का, रिलीज द वॉटर 195. द टेम्परेचर इज 20 डिग्री सेल्सिअस इन द कॉपर कंटेनर. इन द कॉपर कंटेनर याचा मिनिंग काय होऊ शकतो? कॉपरचं पण आणि त्याचं पण का? ठीक आहे, मग आपण कन्सिडर करू. ठीक आहे, तर कॉपरचं जे कंटेनर याचं बी 20 डिग्री सेल्सिअस, आतमध्ये पाणी जे आहे ना त्याचं बी 20 डिग्री सेल्सिअस वा समजा. ठीक आहे, तो 20 डिग्री सेल्सिअस. आता त्याचं टेम्परेचर 20 डिग्री सेल्सिअस आहे, पण नंतर त्याचं टेम्परेचर वाढणार आहे ना, वाढणार आहे. सो देअरफॉर मी काय लिहितो आता? एम 195 ग्रॅम. डिफरन्स कसा लिहिणार मी? काहीतरी नवीन टेम्परेचर होऊन जाईल, पण सुरुवातीला त्याचं टेम्परेचर किती होतं? 20 डिग्री. तो टेम्परेचर वाढणार आहे ना, म्हणून T-20 लिहिणार मी. ओके, इंटू सी काय आहे? व पाण्याचा सी जो असतो तो 1 असतो. पाण्याचा सी किती असतो? 1. तर देअरफॉर तुम्हाला हे एक्सप्रेशन एक भेटून जाईल. राईट, ते एक एक्सप्रेशन आपल्याला भेटून दे. अशा पद्धतीने एक्सप्रेशन आहे आपलं. हे एक्सप्रेशन झालं. हे पहिलं एक्सप्रेशन आपण शोधलं, एक झालं. आता हा जो काही आहे कोणता? आता कॉपर कंटेनर. तो त्याचं कसं होईल बरं का? तो कॉपर कंटेनर पण ॲब्झॉर्ब करेल काही ना काही. किती करेल ते कॉपर? इज इक्वल टू व्हॉट? तो एम इंटू डेल्टा टी इंटू सी. एम किती बरं का त्या भांड्याचं? 50 ग्रॅम दिले बघा, 50 ग्रॅम इंटू डेल्टा टी माहिती आहे का आपल्याला? नाही. त्याचं टेम्परेचर पण वाढणार आहे. कुठून वाढणार आहे बरं का? 20 डिग्री सेल्सिअसपासून पुढे तर काहीतरी होणार आहे, म्हणजे T-20 डिग्री सेल्सिअस होणार आहे. ओके, T-20 डिग्री होणार इंटू कॉपरचा जो की स्पेसिफिक हीट आहे ते लिहून टाकणार. आता तुम्ही काय करणार? Q इज इक्वल टू QW प्लस QC करणार. हे बघा इथे एक्सप्रेशन दिलेले. Q काढला, Q1 काढला, Q2 काढला, Q इज इक्वल टू Q1 प्लस Q2 करून टाकला. सरळ तुम्ही अशा पद्धतीने लिहिणार आहे आणि हा तुम्ही उत्तर काढणार. एवढं मोठं उदाहरण तुम्हाला परीक्षेला येणार नाही, पण अशा पण पद्धतीचं उदाहरण येऊन जातं. कधी आयसोलेटेड सिस्टीम म्हणतील आणि जर नाही म्हटलं तर तुम्हाला कशा पद्धतीने कॅलोरीमीटरचं प्रिन्सिपल यूज करायचं आहे ही बात तुमच्या लक्षामध्ये ठेवायला पाहिजे. हे कळालं का तुम्हाला? ठीक आहे, तर अशा पद्धतीने हीट आपला चॅप्टर पूर्ण संपलेला आहे. उद्या आपलं शेवटचं चॅप्टर असणार फिजिक्सचं, कारण की बाकीचे चॅप्टर अजून आहेत फिजिक्समध्ये, जसं की सोलर सिस्टीम आहे, एक सोलर सिस्टीम चॅप्टर आहे, आणि राशी असतात त्या आपलं स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी ते 2 आहे, आणि फोर्स. आपल्याला डिस्टन्स आणि टाईम, डिस्टन्स आणि हे जे ना वर्क डन वगैरे हे सगळं तुम्हाला मी ॲप्टीमध्ये शिकवलेलं आहे, तर ते ॲप्टीमध्ये तिकडून कवर होऊन जाणार. 2 चॅप्टर आहेत, टार्गेट ठेवायचं, पटकन आवरायचं. ठीक आहे, काल लाईट गेली होती त्यामुळे मी पर्यावरणाचं लेक्चर घेऊ नाही शकलो. ठीक आहे, आता आपण थांबून घेऊया.